40 वर्षांपूर्वी 1 लाख रुपये असणं ही खूप मोठी गोष्ट होती. हं. 1980 मध्ये 1950 मध्ये की लखपती हा शब्द होता. आता हा. लखपती शब्द कुठेच नाहीये. ओव्हर 8 इयर्स आपण धरून चालू की 12%, 11%, 10%, 13% हम्म. हे चालतात. पण काही की म्युच्युअल फंड्स नाही का क्लेम करतात की 8%, 20% सुद्धा मी जातो. बरोबर. कसं? स्मॉल कॅप कंपनीज ज्या असतात त्याच्यात ग्रोथ पोटेन्शियल भरपूर बरोबर आहे. असतं. कारण त्यांना अजून 100 पट, 200 पट, 500 पट त्या होऊ शकतात. हम्म. तेवढ्या मोठ्या कंपनीज होऊ शकत नाही. हम्म. त्यामुळे खूप रिस्क ज्यांना घेणं शक्य आहे त्यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये इन्व्हेस्ट करा असं म्हणतात. EMI गेला असं धरून चालायचं आणि बरोबर. 5,000 रुपये साईडला पडले. मी क्लायंट्सना तेच सांगतो की तुम्ही तुमचा पगारातनं जर 5,000ची SIP असेल तर 5,000 तुमचा पगार कमीच आहे असंच इझ्युम करा. ते स्वतःहून जात राहू देत. लॉंगर टर्म मध्ये त्याचा खूप चांगला फायदा होतो. बँकेने या हिशोबाने दिले का पर्सेंटेज की इन्फ्लेशन वाढते त्या हिशोबाने त्यांनी 3-4-5 बरोबर बरोबर. बँकेचा तुमचे पैसे वाढावे म्हणून नाही येते. अगदी अगदी बरोबर. एखाद्या म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो 1% आहे पण ते रिटर्न 15% देत आहेत. तर मला काय फरक पडतो की ते 1% घेत आहेत का 1.5% देत आहेत ॲज लॉंग ॲज मला चांगला रिटर्न मिळतो. बरोबर. दुसऱ्या स्कीमचा एक्सपेन्स रेशो एकदमच कमी आहे, 0.5% आहे पण ते देत आहेत Performance मला कमी आहे. 10%. आता त्यात 2 गोष्टी आहेत. एक आहे रिस्क टेकिंग कपॅसिटी आणि एक आहे रिस्क ॲपेटाईट. त्यातला फरक सांगतो. आपण इंस्टाग्राम रील्स म्हणा किंवा सगळीकडे बघतो की 500 रुपयांनी करोडपती होत आहेत. हे खरंच खरे हे दोन 500 रुपये SIP करून सुद्धा हे आपण थोडे आकडेच घेऊन चालू. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरचे आपल्या एका धमाकेदार आणि इन्फॉर्मेटिव्ह नवीन पॉडकास्टमध्ये. सो आजचा आपल्या पॉडकास्टचा जो विषय आहे तो असा आहे जो आपल्याला कॉलेजमध्ये शाळेमध्ये शिकवला गेला पाहिजे पण तो शिकवला जात नाही, पण तो तेवढाच इम्पॉर्टंट आहे. तो असा आहे की आपल्या सगळ्यांनी नक्कीच ऐकलं असेल की पैशाने पैसा कमवता येतो किंवा पैशाला आपण कमावू शकतो. ठीक आहे, म्हणजेच की आजचा आपला विषय असणार आहे तो असणार इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड्स, SIP, SWP या सगळ्या गोष्टी आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोत. म्हणजेच की जर तुम्ही बिगनर असाल, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची म्युच्युअल फंड्समध्ये SIP करायची असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ एक अल्टिमेट गाईड असणार आहे. बिझनेससाठीच नाही तर सगळ्यांसाठी हा व्हिडिओ एक म्युच्युअल फंड अल्टिमेट गाईड असणार आहे. सो या सगळ्या गोष्टींबाबतीत पाहण्यासाठी आज आपल्यावर आहेत म्युच्युअल फंड्स एक्सपर्ट असलेले आणि त्यांचं एक सोशल मीडिया हँडल आहे ज्याचं नाव आहे पैशाचं झाड, ज्यामधून आपण त्यांना रेग्युलरली बघत असतो, असे शार्दुल फाटक सर. आणि हां, जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी म्हणतो की द बेस्ट इज यट टू कम. सो एन्जॉय दी पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार शार्दुल सर. हॅलो, हाय, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू. आता आपण जो विषय घेऊन चालू होतो म्हणजे म्युच्युअल फंड, SIP किंवा इन्व्हेस्टमेंट हा विषय शाळेत शिकवला पाहिजे पण जात नाही. बरोबर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणलं की भीती वाटते आता सगळ्यांना. बरोबर. तर सर मग तुम्ही कसे आले या फील्डमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये? माझा ॲक्च्युली हा फॅमिली बिझनेसच आहे बरं. आणि मला बरं, शाळेपासूनच फायनान्समध्ये पण भरपूर इंटरेस्ट होता. माझ्या वडिलांनी म्युच्युअल फंडचा बिझनेस चालू केला, त्यानंतर आईनी तो कंटिन्यू केला आणि अजूनही ती माझ्याबरोबर या बिझनेसमध्ये आहे, तीच लीड करते खरं तर. सो घरात ते वातावरण नेहमीच होतं, जिओ पॉलिटिकल न्यूज ट्रॅक करणं, फायनान्शियल फील्डमध्ये काय चालू आहे असं सगळं बघणं हे नेहमीच आहे आणि मलाही त्यात नेहमी इंटरेस्ट आहे आत्तापर्यंत. सो मग मी शाळा झाल्यानंतर कॉमर्सला ॲडमिशन घेतली, माझं BCom झालं आणि मग ह्याच्यात अभ्यास चालू राहिला तसं जसं मी बिझनेसमध्ये आलो. त्यानंतर मला असं जाणवलं की त्याच्या अवेअरनेसची खूप कमी आहे. खूप कमी आहे. कोणालाच त्याचं धड नीट माहिती नसतं. मग असा विचार केला की बिझनेस तर चालूच आहे, त्याच्याबद्दल थोडी अर्थसाक्षरता वाढवण्यासाठी म्हणून मी ते पैशाचं झाड या नावाने एक चॅनल सुरू केलं आणि त्याच्या रील थ्रू मी सोप्या शब्दात कसं अर्थसाक्षरतेबद्दल कंटेंट करता येईल आणि लोकांना पैशाबद्दल समजावून सांगता येईल असं बघतो. पैसेच झाड युनिक नाव आहे. किंवा तुमची आजी असते व्हिडिओमध्ये ते पण एकदम एकदम भारी वाटतं, रिलेट वाटतं. थँक्यू. त्याबद्दल काय सांगते? आजीला कसं आले तुम्ही? आजी कसं काय याच्यामध्ये? आम्हाला असं जाणवलं की पैशाची जी गोष्ट आहे ती खूप कम्फर्टेबली कोणी एकमेकांबरोबर बोलत नाही. बरोबर. असं बऱ्याचदा होतं की ते कन्व्हर्सेशन फक्त कलिग्ज आणि मित्रांमध्ये होतं. बास. अदरवाईज एकदम नवीन माणसाने कोणतरी मला काहीतरी सांगतोय असं युज्युअली होत नाही. मग अशा प्रकारची गोष्ट समजावून सांगायची असेल तर आपण असं म्हणतो की जे आपल्या घरातले किंवा ह्याच्यातले मोठे लोक आहेत त्यांच्याकडनं जेव्हा ते येतं तेव्हा पटकन लोक ऐकतात असं माझ्या लक्षात आलं. 100%. त्यामुळे एक आजी बसून समजावून सांगते असं जर ते दिसलं की लगेच लोक ऐकायला लागतात
आणि जो आपल्याला संदेश पोहोचवायचा आहे तोही पोहोचवला जातो. मी तुमच्याकडे नोकच थांबलो असेल तर आजीचा व्हिडिओ बघून. थँक्यू. म्हणजे म्युच्युअल फंड्स वगैरे किंवा इन्व्हेस्टमेंटचे व्हिडिओ मी पण खूप बघितलेले बरोबर. किंवा बघतो पण आहे. हम्म. पण त्या पॉईंटला जे थांबलं गेलं ना ते होतं तो आजीचा व्हिडिओ होता. येस, मी आजीला नक्की सांगेन. आजीला सांगा ये पुण्यात आले त्यांना भेटायला येस येस येस. तर सर मग आपल्या आईवडिलांच्या जनरेशननी ना FD म्हणा किंवा पोस्ट ऑफिस झालं किंवा बँकमध्ये जास्त ते सेफ पैसा ठेवला त्यांचं हे असतं कल असतो. तर यामध्ये काय सांगतील ती चुकीचं होतं का आजच्या काळात ती किती आउटडेटेड? कारण इन्फ्लेशन रेट जर 6-7% पकडला तर 6-7% तर तुम्हाला FD मध्ये येत नाही. बरोबर मग त्यामुळे तुमचे पैसे कमी होतात ते वाढत नाही. बरोबर बरोबर. चुकीचं होतं का, तर त्याचं उत्तर नाही, चुकीचं नव्हतं. कारण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. म्हणजे असं बघायला गेलं तर आता माझ्या आजोबांची जी पिढी आहे, आपल्या आजोबांची जी पिढी आहे, त्याच्यात त्यांना भावंड एकावेळी 7-8 भावंड असायची. तशी गरिबी होती. प्रत्येकाचं शिक्षण पूर्ण करता येईल का नाही अशा प्रकारची आर्थिक परिस्थिती होती. अशा वेळी आपण जास्त रिस्क घेऊ शकत नाही. हा एक फॅक्टर झाला की त्यावेळी तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे लावले आणि ते पडलं तर परवडणार नाही. कारण आपल्याला एकदम 7-8 मुलांना खायला घालायचं आहे, त्यांचं शिक्षण करायचं आहे, नोकरीला लावायचं आहे. इतक्या चांगल्या नोकऱ्या पण तेव्हा अवेलेबल नव्हत्या की त्या इतक्या हाय पेईंग असतील. हा एक फॅक्टर झाला. आणि स्टॉक मार्केट आत्ता इतकं कसं मोठं आहे, आता जवळपास 6,000 वेगवेगळ्या कंपन्याज आहेत, त्याचं रेग्युलेशन चांगलं आहे. तशी तेव्हा परिस्थिती नव्हती, त्याच्याबद्दलचं नॉलेजही नव्हतं. सो तेव्हा त्यांनी तसं इन्व्हेस्ट केलं हे चुकीचं आहे का, तर नक्की नाही. त्यांच्यासाठी ते बरोबर होतं. आत्ता FD, पोस्ट या गोष्टी आउटडेटेड आहेत का, तर तेही नाही असं मला वाटतं. की एक समजा असं आपण एक्झाम्पल घेतलं की एक 24 वर्षाचा तरुण आहे आणि एक 80 वर्षांची आजी आहे. आपण त्यांचा डाएटचा विचार करूया की 24 वर्षाचा तरुण आहे, तो दररोज व्यायाम करतोय, जिम करतोय, तर त्याने भरपूर प्रोटीन घ्यायला पाहिजे. तो मांसाहार करत असेल तर त्याने चिकन खायला पाहिजे, शाकाहार करत असेल तर प्रोटीनयुक्त काहीतरी फलाहार केला पाहिजे, बाकी प्रोटीन खाल्लं पाहिजे. म्हणजे त्याच्या गरजेनुसार तो खातोय. आणि आजी आहे तर ती थोडं सॉफ्ट खाणार आहे, ती जास्त म्हणजे तिला एनर्जी तेवढी गरज नाही, त्यामुळे तिचं डाएट पण कमी असणार आहे. तसंच इन्व्हेस्टमेंटमध्ये असं समजू शकतो की एखादी 80 वर्षाची आजी आहे, तिला जास्त रिस्क घेण्याची गरज नाहीये. तिच्या गरजा फायनान्शियल कमी आहेत आणि तिला असं नाही की पुढची 40 वर्ष इन्व्हेस्टेड राहायचं आहे. त्यामुळे तिला सेफ गोष्टी जास्त बरोबर आहेत. त्यामुळे आजीसाठी FD, पोस्ट ऑफिस या बरोबर गोष्टी आहेत. 24 वर्षाचा तरुण आहे, त्याला पुढची 20 वर्ष 30 वर्ष रिटायरमेंट पर्यंत भरपूर रिस्क घेणं शक्य आहे. तो आता त्याच्या करिअर स्टार्ट होत आहे त्याचं, त्यामुळे तो आता पुढची 40 वर्ष कमवणार आहे. मग या पिरियडमध्ये तो भरपूर जर रिस्क घेऊ शकतोय तर त्याच्यासाठी स्टॉक मार्केट किंवा म्युच्युअल फंड्स हे अप्रोप्रिएट आहेत. आजीसाठी मे बी FD आणि पोस्ट ऑफिस अप्रोप्रिएट आहे. सो त्या प्रॉडक्टमध्ये चूक काही नाहीये. आपण त्याच्यात किती पैसे लावतोय आणि आपलं रिस्क ॲपेटाईट काय आहे याच्यावरती ठरतं. आता आपण FDचे नंबर घेऊन चालू, किती 5-6% धरलं जातं ॲव्हरेजली? आता आम्ही असं धरतो की अराउंड इन्फ्लेशनच्या 1%, 1.5% एक्स्ट्रा एवढा FDचा रेट होतो. मग जर महागाई कमी झाली तर FDचा रेट कमी होणार. आता आपल्या आई वडील जनरेशन म्हणा किंवा आत्ताचे पण काही त्यांचं काय म्हणणं असतं की 5-6 आपण 6% घेऊन चालू, 6% किंवा 7% जे आपण FD धरली कंपाऊंड होत जातं. कंपाऊंड बरोबर. इथं इन्फ्लेशन पण कंपाऊंड होत जाते. बरोबर. मग असं म्हणायचं गेलं तर आता वेगवेगळे हे सांगतो, आपण नुसतेच सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे ठेवले तर त्याच्यावर अराउंड 3-3.5% मिळतात. तर असं वाटतं की आपला प्रॉफिट होतोय दरवर्षी, पण खरं तर इन्फ्लेशन जर 7% धरलं तर दरवर्षी तुमचे पैसे कमी होत आहेत. -4%. बरोबर. तुम्ही FD मध्ये ठेवलेत तर ह्याचा अर्थ इन्फ्लेशन बरोबरच तुमचे अंदाजे पैसे वाढत वाढतात. नाही तुमचे, म्हणजे प्रॉफिट होत नाही पण त्या लेवलला मेंटेन तरी होत आहे. त्यानंतर तुम्ही जर इक्विटीमध्ये थोडं इन्व्हेस्ट केलं तर अराउंड 10% हायब्रिड म्युच्युअल फंड्समध्ये 10%च्या आसपास रिटर्न गेल्या 30 वर्षात ॲव्हरेज मिळालेला आहे. मग त्याच्यात तुम्ही असं म्हणू शकता की दरवर्षी तुमचं 3% कंपाऊंडिंग होत आहे. आणि प्युअर इक्विटीला अराउंड 12 ते 14% मध्ये आतापर्यंत रिटर्न मिळत आलेला आहे. सो त्याच्यात तुम्ही असं म्हणू शकता की 7च्या वर 5% अराउंड तेवढा तुम्हाला रिटर्न मिळतोय. मग आता समजा बँकेत आपण इन्व्हेस्टमेंट ठेवली बँकेत किंवा FD मध्ये, बँकेने या हिशोबानेच दिले का पर्सेंटेज की इन्फ्लेशन वाढतंय त्या हिशोबाने त्यांनी 3-4-5 बरोबर. बँकेचा तुमचे पैसे वाढावे म्हणून नाही येते. अगदी बरोबर. तुमचे पैशाची व्हॅल्यू राहावी म्हणून ते दिलेलं आहे का? बरोबर. असं म्हणू शकतो की बँकेचा मेन बिझनेसच तो आहे ना. ते अराउंड तुम्हाला लोन देणार 10%, 11% आणि तुम्हाला 7% ते ठेवी घेणार. म्हणजे त्यातला जो मधला जो आहे तो त्यांचा एक्सपेन्स आणि प्रॉफिट आहे. असं
म्हणजे मेन बिझनेस बँकेचा आपण असंच म्हणू शकतो की लोकांकडनं डिपॉझिट्स घ्यायची, त्यातला काही भाग आरबीआयच्या काही नियमांमुळे त्यांना त्यांच्याकडे ठेवायला लागतो, बाकी पैसे ते लोन म्हणून देऊ शकतात. बरोबर. त्याला मेन मुद्दा की म्युच्युअल फंड एस आय पी म्हणजे काय, कारण एकाच दोन चालू की आपला जो बघतोय वर्ग त्यांना काहीच माहित नाही. बरोबर. हे जण चालू की म्युच्युअल फंड एस आय पी म्हणजे काय. ओके, असं एक्झाम्पल देऊया की मला 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत स्टॉक मार्केटमध्ये, पण मला स्टॉक मार्केटचं काहीच कळत नाही बरोबर. आणि असंही असू शकतं की मला त्याच्यात दररोज ट्रॅक करायला वेळही नाहीये. मग या केसमध्ये मी काय करू शकतो, तर एखाद्या एक्सपर्टला माझ्या कामासाठी एम्प्लॉय करू शकतो. म्हणजे त्याला मी म्हणतो की मी तुला काही पैसे देईन आणि तू माझा पोर्टफोलिओ सांभाळ. आता ह्याच्यात रिस्क आहे की तो जो माणूस आहे तो किती नॉलेजेबल आहे. तर जर आपण एकदम टॉप क्लास माणूस एम्प्लॉय करायचा म्हणाला की त्याला 20 वर्ष चांगला अनुभव आहे, त्यांनी सगळे स्टॉक मार्केटचे बिझनेस सायकल्स बघितले आहेत, तर असं होईल की त्याची फीच 1,00,000 रुपये असेल. जेवढे पैसे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे त्याची फीस तेवढी असेल. या बेसिसवर म्युच्युअल फंडची कल्पना डेव्हलप होते. कल्पना अशी आहे की अनेक लोकांनी एकत्र यायचं, सगळे पैसे एकत्र करायचे, त्या पैशातनं काही पर्सेंटेज हे खर्च करायचे. ते खर्च कशावर करायचे, तर तो जो आपण त्याला फंड मॅनेजर म्हणतो, जो एक्सपर्ट माणूस आहे, ज्याला खरंच स्टॉक मार्केटमधलं कळतं, त्याला त्या सगळ्या पैशांमधनं काही पर्सेंट पैसे देऊन, फी देऊन त्याला एम्प्लॉय करायचं आणि तो आणि त्याची टीम असं म्हणू शकतो की त्याचे 30 लोकांची रिसर्च टीम असेल, जे कम्प्लिटली पूर्ण वेळ स्टॉक मार्केटबद्दल रिसर्च करतायत, त्याचा अभ्यास करतायत असं, आणि ते सगळे मिळून तुमच्या सगळ्या लोकांचे पैसे मॅनेज करतात. आता काय होतं, आपल्याकडे 1,00,000 रुपये आहेत, आपण जर ते त्याला दिले तर त्याचीच फी तेवढी होईल. या केसमध्ये असं होतं की 1,00,000 रुपये देणारे हजारो लोक आहेत. बरोबर. मग काही 1,000 करोड रुपये एकत्र होतात. त्यातला 1% जर एक्सपेन्स म्हणून त्यांनी घेतला तरी समजा 500 करोड मिळाले त्या कंपनीला किंवा त्या फंड मॅनेजरला. मग 500 करोडमध्ये त्या सगळ्यांचे पगार पण आरामात होतात, त्यांना रिसर्चसाठी जे टूल लागतात ते पण होतात आणि त्यांना जो प्रॉफिट आहे तो पण त्याच्यातनं होऊन जातो. आणि मी बघायला गेलं तर माझ्या 1,00,000ला फक्त 1,000 रुपये मला द्यायला लागलाय. त्या 1,00,000च्या बदल्यात मला एकदम टॉप क्लास फंड मॅनेजर मिळालाय, ज्याला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे. ही बेसिक म्युच्युअल फंडची कन्सेप्ट आहे. म्हणजे आता आपण जनरली ऐकतो की निफ्टी आणि बँक निफ्टी हे सुद्धा एका प्रकारचे म्युच्युअल फंडच झाले, कारण त्यांचे तर ऍग्रिगेट केले असतात कंपन्यांचे. नाही, त्याला म्युच्युअल फंड नाही म्हणता येणार, त्याला इंडेक्स असं म्हणतात. इंडेक्स फंड. ओके. इंडेक्स फंड नाही, नुसतं इंडेक्स. इंडेक्स म्हणजे एका प्रकारचा इंडिकेटर असतो. हा, म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की मार्केट वर गेलंय किंवा मार्केट खाली गेलंय, तर एक्झॅक्टली काय वर गेलंय, तर आपण या इंडेक्सकडे बघतो. म्हणजे दररोज जे मार्केटमध्ये काम करतात ते दररोज निफ्टी किंवा सेन्सेक्स बघतात की त्या टॉप 50 कंपन्या किंवा त्या टॉप 30 कंपन्या, त्यांचं जे ॲव्हरेज आहे, वेटेड ॲव्हरेज आहे, ते वर गेलंय का खाली गेलंय. म्हणजे निफ्टी जर 1% पडला, याचा अर्थ टॉप 50 ज्या कंपनीज आहेत निफ्टी 50 इंडेक्स मधल्या, त्या जनरली 1% पडलेल्या आहेत असं. तर म्युच्युअल फंड किंवा एसआयपी किंवा लोक काय धरून चालतात. बरं, एसआयपी राहिलं, एसआयपी काय? ओके, SIP ला असं म्हणू शकतो की ती आपल्याकडे मराठीत छान म्हणे, थेंबे थेंबे तळे साचे. बरोबर. SIP ही एका प्रकारे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करण्याची पद्धत आहे. आता काय होतं सांगतो, जे सॅलरीड लोक असतात, ज्यांचा दर महिन्याला पगार येतो, त्यांचे प्रत्येक महिन्याला बाजूला पैसे पडतातच असं नाही. आपण मिडल क्लास मधले लोक आहोत, आपल्याला म्हणजे असं आपलं सेव्हिंग होतं, पण पाहिजे तेवढं होत नाही, आपल्याला बऱ्यापैकी खर्च पण असतात. मग अशा केसमध्ये SIP काय असतं, तर असं कधीच होत नाही की खूप पैसे एकत्र आलेत आणि मार्केटमध्ये टाकता येतात. मग त्याच्या ऐवजी दर महिन्याला काही अमाऊंट तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. त्याला म्हणतात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, म्हणजे SIP. म्हणजे त्याच्यात काय असतं, त्याच्यात बेसिकली आपली जी बँक असते त्याला ऑर्डर असते. बँकला ऑर्डर अशी असते की दर महिन्याला फॉर एक्झाम्पल 5,000 रुपये तुम्ही या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा या तारखेला. मग असं असेल की दर महिन्याच्या 5 तारखेला तुम्ही फॉर एक्झाम्पल HDFCच्या फ्लेक्झी कॅपमध्ये इन्व्हेस्ट करा अशी ऑर्डर दिली असेल, तर दर महिन्याच्या 5 तारखेला तुमचे 5,000 रुपये कट होणार आणि ते HDFC फ्लेक्झी कॅपमध्ये इन्व्हेस्ट होणार. हे स्वतःहूनच होतं. मग असं होतं की ते जर पैसे स्वतःहूनच गेलेत आणि माझ्या पगारातनं 5,000 आधीच गेलेत, तर मग बाकीच्या पगारातनं पैसे आपल्याला खर्च भागवता येतात आणि आपल्याला म्हणजे ते पैसे इन्व्हेस्ट करायची चिंता राहत नाही. दर महिन्याला ते जात राहतात. आणि माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ओव्हर
5 वर्ष 7 वर्ष ते बऱ्यापैकी साठतात आणि त्याचा चांगला फायदा होतो. म्हणजे थोडक्यात EMI गेला असं धरून चालायचं आणि बरोबर. 5,000 रुपये साईडला पडले. मी क्लायंट्सना तेच सांगतो की तुम्ही तुमचा पगारातनं जर 5,000ची SIP असेल तर 5,000 तुमचा पगार कमीच आहे असंच इझ्युम करा. ते स्वतःहून जात राहू देत. लॉंगर टर्ममध्ये त्याचा खूप चांगला फायदा होतो. तर मग काय होतं म्युच्युअल फंडमध्ये खूप जणांचं टेन्शन असतं की बुडतील का काय, कारण शेवटी बेस्ड ऑन शेअर मार्केट आहे. बरोबर. त्यामुळे रिस्क किती? खूप रिस्क आहेत आणि हे रिस्क आहेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मी 3 रिस्क आता सांगतो. पहिली आहे मार्केट रिस्क, जे तुम्ही म्हणालात की शेअर मार्केट पडलं तर म्युच्युअल फंड पडतात का, तर हो पडतात. कारण म्युच्युअल फंड्स जे इक्विटी म्युच्युअल फंड्स असतात ते शेअर मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतात. त्यामुळे शेअर मार्केटमधले जे शेअर्स असतात ते पडले की म्युच्युअल फंडचे शेअर्स पण पडणार. आता मार्केट रिस्क याला म्हणतात की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा म्युच्युअल फंड पण पडणार. ती कशी टॅकल करायची ते पण सांगतो. जर का तुम्हाला इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुमची कमीत कमी 7 ते 8 वर्ष इन्व्हेस्टेड राहण्याची तयारी पाहिजे असं म्हणू शकतो. कारण की 8 वर्षांचा एक बिझनेस सायकल असतं आणि 8 वर्षात आतापर्यंत असं बघितलंय की लॉंगर टर्म 8 वर्ष आपण पकडतो. 8 वर्षात मार्केट युजली वर जातं. मग त्या केसमध्ये असं होतं की मार्केट थोडं म्हणजे 8 वर्षात काय काय होतं तर मार्केट थोडं पडतं, कधीतरी स्टेबल राहतं आणि कधीतरी भरपूर वर जातं. आणि त्या 8 वर्षांचा ॲव्हरेज म्हणून पकडलं तर आपण म्हणतो की आपल्याला 12% रिटर्न मिळतो. पण तो 12% दरवर्षी नाही मिळत. एखाद्या वर्षी तुम्हाला -5% मिळणार आहे, एखाद्या वर्षी हलणारच नाही मार्केट आणि एखाद्या वर्षी भरपूर वर जाणार आहे. त्या सगळ्याचं ॲव्हरेज धरून 12% अंदाजे आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मार्केट रिस्क जर तुम्हाला टॅकल करायची असेल तर तुम्हाला लॉंगर टर्म इन्व्हेस्टेड राहायला पाहिजे. जेव्हा मार्केट पडले तेव्हा घाबरून पैसे काढायला पण नाही गेलं पाहिजे. मार्केट खूप वर गेलंय तेव्हा खूप झाले म्हणून पटकन काढून पण नाही घेतले पाहिजे. इन्व्हेस्टेड राहणं हे त्याचं एक उपाय असं म्हणू शकतो. दुसरी आहे AMC रिस्क. AMC म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी, म्हणजे म्युच्युअल फंड जी कंपनी असते, जसं तुम्ही ऐकलं असेल ICICI म्युच्युअल फंड, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड, HDFC म्युच्युअल फंड. AMC रिस्कमध्ये आपण असं म्हणतो की ती जी म्युच्युअल फंड कंपनी आहे त्याच्यात जर इंटरनल काही प्रॉब्लेम झाला, एखादं फ्रॉड झालं, एखादं चुकीची त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली तर त्याचा आपल्या पोर्टफोलिओवर परिणाम होऊ शकतो. ही कशी टॅकल करायची, तर 2 गोष्टी आहेत. एकतर जे मोठे आणि नामवंत म्युच्युअल फंड्स आहेत त्याच्यातच सुरुवातीला इन्व्हेस्ट करायचं. ज्या खूप छोट्या म्युच्युअल फंड कंपनीज आहेत त्याच्यात मी तरी माझ्या क्लायंटचे पैसे इन्व्हेस्ट करत नाही. कारण की त्या कंपनीज किती तगतील एखाद्या वाईट सिनारिओमध्ये हे कळत नाही. त्यामुळे चांगल्या नामवंत ज्यांनी चांगला रेकॉर्ड आतापर्यंत केला आहे अशा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं. आणि दुसरा त्याच्यावर उपाय असा आहे की एकाच म्युच्युअल फंडमध्ये सगळे पैसे घालायचे नाही. बरोबर. त्यामुळे तुमचं डायव्हर्सिफिकेशन होतं आणि रिस्क कमी होते. तिसरी रिस्क कशी आहे, त्याला आम्ही म्हणतो कॉन्सन्ट्रेशन रिस्क. म्हणजे कसं की काही जण असं करतात की माझ्याकडे समजा 50 लाख रुपये आले तर ते सगळे उचलून एकाच स्कीममध्ये टाकले. आता एखादी जी स्कीम असते ती एका पर्टिक्युलर सेट ऑफ स्टॉक्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करते इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये. म्हणजे जर एखादी मिड कॅप ची इक्विटी म्युच्युअल फंडची स्कीम असेल तर ती मीडियम साईजच्या कंपनीजमध्ये पैसे इन्व्हेस्ट करते. मग मार्केटमध्ये जर असा सिनेरिओ आला की मिड कॅप कंपनीज सगळ्याच डाऊन आहेत 2 वर्ष 3 वर्ष 5 वर्ष, मग या माणसाने जे 50 लाख रुपये इन्व्हेस्ट केले ते 2-5 वर्ष डाऊनच राहणार. त्यामुळे अशा प्रकारची रिस्क असते ज्याला आम्ही कॉन्सन्ट्रेशन रिस्क म्हणतो. ह्याला डायव्हर्सिफिकेशन असा त्याचा उपाय आहे असं आम्ही म्हणतो. डायव्हर्सिफिकेशन म्हणजे काय की वैविध्यकरण. तुम्ही सगळे पैसे कधीच एका ठिकाणी इन्व्हेस्ट करू नका. जसं आधी पण तुम्ही ऐकलं असेल आजीच्या काळात किंवा अशा काळात म्हणायचं की वेगवेगळ्या पैशात ठेवले पाहिजेत. एकाच बास्केटमध्ये सगळीकडे इन्व्हेस्टेड पाहिजे, एकाच बास्केटमध्ये सगळी अंडी नकोत. तसंच आहे की तुम्ही वेगवेगळ्या स्कीममध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या असेट्समध्ये तुमचे पैसे इन्व्हेस्ट करा. एखादा असेट खाली गेला तरी तुम्हाला खूप जास्त रिस्क वाटणार नाही. तुम्ही सगळे पैसे एकाच ह्याच्यात ठेवले, ते खाली गेलं तर तुम्हाला भीती वाटते, तुमचा लॉस होऊ शकतो. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन करायला पाहिजे. मग आता तुम्ही काय म्हणले ओव्हर 8 इयर्स आपण धरून चालू की 12%, 11%, 10%, 13% हे चालतात. पण काही की म्युच्युअल फंड्स नाही का क्लेम करतात की 18%, 20% सुद्धा मी जातो. तर ते बरोबर जातात आणि खरं आहे. तुम्ही जर हिस्टॉरिकल डाटा बघितला तर तुम्हाला असं दिसेल की काही जण 33% CAGR वगैरे पण आहे, 25%, 28% क्लेम करतात ते. पण जर तुम्ही टाइम ड्युरेशन वाढवलं, हे तुमचा 2 वर्षांचा डेटा बघितला तर तुम्हाला हे दिसणार. जर तुम्ही टाइम ड्युरेशन वाढवलं की तुम्ही 20 वर्षांचा डेटा बघितलात तर ते एकदम कमी होणार आहे.
कारण त्या 20 वर्षात मार्केट वर गेले. 2008चा क्रायसिस आला, कोविडचा क्रायसिस आला. सो या अशा क्रायसिसमध्ये मार्केट खाली जातं आणि जेव्हा बूम असतो मार्केटमध्ये, की बुल रन आपण त्याला म्हणतो, तेव्हा मार्केट वर पण जातं. असे रिटर्न दाखवतात, ते असं अज्युम करतात की सगळ्यात खाली मार्केट असताना आपण विकत घेतलंय आणि सगळ्यात वर असताना आपण विकलंय. पण प्रॅक्टिकल सिनारिओमध्ये असं कधी होत नाही, कारण कोणालाच माहित नाही की मार्केट कधी खाली जायचं थांबणार आहे आणि कधी वर जायचं थांबणार आहे. त्यामुळे आपण प्रॅक्टिकली धरताना आपण ॲव्हरेज रिटर्न धरायचा. तर मग म्युच्युअल फंडमध्ये खूप टाईप्स आहेत वेगवेगळे, इक्विटी, डेप्ट, हायब्रिड. बरोबर. हे सिम्पल बाय समजून सांगा की प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. डेट पासून सुरुवात करतो. डेट म्युच्युअल फंड म्हणजे असे म्युच्युअल फंड असतात जे डेट साईडच्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करतात. आता त्याच्यात इक्विटी आणि डेट मधला फरक समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा कंपनीज त्यांचं कॅपिटल म्हणजे भांडवल रेज करतात, ते 2 पद्धतीने रेज करतात. एकतर म्हणजे असं समजूया की माझा स्वतःचा बिझनेस आहे आणि मला 50 लाखाची गरज आहे, मला फॅक्टरी टाकायची आहे. तर मी काय करू शकतो, तर मी इक्विटी साईडला काय करू शकतो सांगतो. इक्विटी साईडला मी तुम्हाला इन्व्हाइट करणार, तुम्हाला म्हणणार की मला 50 लाख रुपये द्या, त्याच्या बदल्यात मी तुम्हाला 50% पार्टनरशिप देतो. हां, आणि मग ते 50 लाख रुपयांनी मी फॅक्टरी बांधणार. मग या केसमध्ये मी तुम्हाला 50% शेअर विकले आणि त्याच्या बदल्यात 50 लाख रुपये घेतले. माझ्या कंपनीची व्हॅल्यू झाली 1 कोटी. बरोबर. याला म्हणतात इक्विटी म्युच्युअल फंड, की तुम्ही शेअर्स विकताय तुमच्या कंपनीचे. डेट साईडला जेव्हा आपण भांडवल उभारतो, तेव्हा मी असं म्हणणार तुम्हाला की तुम्ही मला 50 लाख रुपये द्या, त्याच्यावर मी तुम्हाला वार्षिक 7% परतावा देणार आणि 5 वर्षांनी तुमचे 50 लाख रुपये परत देणार आणि इंटरेस्ट पण देणार. हे डेट साईड झालं. मी लोन घेतोय तुमच्याकडनं मला भांडवल रेज करण्यासाठी. मग माझं काय गणित असणार, मी तुमचं पहिल्या वर्षी 50 लाख रुपये घेतले की त्यातनं पहिल्या 2 वर्षात मे बी फॅक्टरी बांधणार, त्याच्यातनं माझा जसा जसा प्रॉफिट येईल तसा मी 50 लाख रुपये परत एकत्र करणार आणि इंटरेस्ट असं मिळून तुम्हाला देणार. आता या केसमध्ये कंपनीची 100% भागीदारी म्हणजे ओनरशिप ही माझीच राहिली आणि तुम्ही मला फक्त लोन देणारे राहिला. डेट म्युच्युअल फंड काय करतं, तर डेट साईडचे जे प्रॉडक्ट्स असतात, इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट्स, ज्याच्यात बॉन्ड्स येतात, डिबेंचर्स येतात, SDLs येतात, FDs येतात, अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्समध्ये पैसे इन्व्हेस्ट करतात. ओके. आणि जे इक्विटी म्युच्युअल फंड असतात, ते वेगवेगळ्या कंपनीचे स्टॉक्स विकत घेतात. म्हणजे बेसिकली त्या कंपनीची ओनरशिप विकत घेतात. ओके. याच्यात मेन फरक काय आहे, तर डेट साईड जास्त सेफ आहे, कारण की त्याच्यात तुम्ही लोन घेताय आणि तो जो लोन घेणारा म्हणजे लोन देताय तुम्ही आणि जो लोन घेणारा आहे तो तुम्हाला पैसे देतोय, तसा तुम्हाला फिक्स्ड रिटर्न मिळतो. त्याच्यातला जो रिटर्न आहे तो आधीच फिक्स झालेला आहे. सो त्याच्यात अराउंड आता बघायला गेलं तर डेट साईडला अराउंड 5 ते 7.5% मध्ये तुम्हाला रिटर्न मिळतो. इक्विटी साईडला खूप जास्त व्हॅल्यू होतो. कधी कधी -40 जाऊ शकतो आणि कधी कधी +40 पण एका वर्षात जाऊ शकतो. म्हणून आपण डिस्कस केलं तसं वर्षाला अंदाजे 12% ॲव्हरेज मिळतो, पण लॉंगर टर्मला असं धरून चालायचं. हायब्रिड म्युच्युअल फंड असतो, ह्याच्यात थोडं डेट असतं आणि थोडी इक्विटी असते. म्हणजे त्याचं पर्सेंटेज ठरलं असतं की फॉर एक्झाम्पल 25% इक्विटी आणि 75% डेट असं असेल, तर त्याच्यात जे 100 रुपये तुम्ही इन्व्हेस्ट कराल त्यातले जे 25% आहेत ते तुमचं इक्विटी साईडला इन्व्हेस्ट होणार, 75% आहेत ते डेट साईडला इन्व्हेस्ट करतात. मग जर तुम्हाला भरपूर रिस्क घेणं शक्य असेल तर तुम्ही इक्विटी साईडला इन्व्हेस्ट करा, कारण त्याच्यात परतावा जास्त आहे आणि रिस्क जास्त आहे. तुम्हाला अजिबातच रिस्क घेणं शक्य नसेल तर तुम्ही डेट साईडला इन्व्हेस्ट करा, त्याच्यात रिस्क कमी आहे आणि परतावा पण कमी आहे. जर तुम्हाला ते बॅलन्स करायचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही हायब्रिड साईडला इन्व्हेस्ट करू शकता आणि त्यातलं पर्सेंटेज चूज करू शकता की 25% इक्विटी, 75% डेट किंवा 75% इक्विटी, 25% डेट किंवा इक्वल, असं त्याच्यात वेगवेगळे प्रकार. आता इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण 3 मेन प्रकार आहेत जे तुम्ही नेहमी ऐकले असतील: लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप. लार्ज कॅप म्हणजे बाय डेफिनेशन भारताच्या जे आपलं नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे किंवा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत. या 2 स्टॉक एक्सचेंजवरची मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे काय, तर बेसिकली आपण असं म्हणू शकतो की टोटल भांडवल किती आहे त्या कंपनीचं, भाग भांडवल. सोपं करून सांगायचं तर साईजनी किती मोठी कंपनी आहे हे आपण त्याला मापक धरलं तर टॉप 100 ज्या कंपनीज असतात त्या येतात लार्ज कॅपमध्ये. ओके. सो त्याच्यात तुम्हाला सगळी माहितीची नावं येणार, HDFC बँक, रिलायन्स, बिर्ला, सगळी मोठी मोठी नावं त्याच्यात येणार. कंपनी नंबर 101 ते 250 या ज्या कंपनीज असतात त्यांना मिड कॅप स्टॉक्स असं म्हणतात, की त्याचं
मिडल साईजचं कॅपिटल आहे. कॅप म्हणजे कॅपिटल, कमी मिडल आहे. साईजचं कॅपिटल आहे. आणि स्मॉल कॅप म्हणजे 250च्या पुढचा जो काही जे काही सगळ्या कंपनीज असतील त्या स्मॉल कॅपमध्ये येतात. ओके. सो लार्ज कॅप म्हणजे 1 ते 100, मिड कॅप म्हणजे 101 ते 250 आणि स्मॉल कॅप म्हणजे 251च्या पुढचे सगळे. आता त्याच्यात मेन फरक काय असतो, तर लार्ज कॅप कंपनीज असतात, मोठ्या कंपनीज असतात, त्या जास्त स्टेबल असतात. मिड कॅप कंपनीज असतात त्याच्यापेक्षा कमी स्टेबल असतात, कारण छोटे बिझनेस आहेत. आणि स्मॉल कॅप कंपनीज असतात त्या जास्त व्होलेटाईल असतात. पण स्मॉल कॅप कंपनीज असतात त्याच्यात ग्रोथ पोटेन्शियल पण भरपूर असतं. हा, असं इमॅजिन करा की आता स्पेशल कॉर्नर आपलं पॉडकास्ट आहे, आपलं आता नवीन सुरू झालंय. आपण त्याला जर स्मॉल कॅप कंपनी मानलं आणि एखादा खूप मोठा समजा जो रोगनचा पॉडकास्ट आहे, तो सगळ्यात मोठा आहे आता जगातला असं म्हटलं, तर स्टॅबिलिटी जो रोगनच्या पॉडकास्टची आहे आणि स्पेशल कॉर्नरची अजून नाहीये. पण जो रोगनचा पॉडकास्ट 10 वर्षांनंतर आता आहे त्याच्या 100 पट नाही होणार. पण स्पेशल कॉर्नर आरामात होऊ शकतो, नाही होणार असं मला वाटतंय. कारण की स्मॉल कॅप कंपनीज ज्या असतात त्याच्यात ग्रोथ पोटेन्शियल भरपूर असतं, कारण त्यांना अजून 100 पट, 200 पट, 500 पट त्या होऊ शकतात. तेवढ्या मोठ्या कंपनीज होऊ शकत नाही. त्यामुळे खूप रिस्क ज्यांना घेणं शक्य आहे त्यांनी स्मॉल कॅप आणि मिड कॅप मध्ये इन्व्हेस्ट करा असं म्हणतात. आणि ज्यांना जास्त स्टेबल इक्विटीमध्ये रिटर्न्स पाहिजेत त्यांनी लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्ट करायचं असं म्हणतात. म्हणजे लार्ज कॅप जर असतील तर रिटर्न थोडे कमी आहे, पण स्टॅबिलिटी आहे. बरोबर, म्हणजे डायरेक्ट ते क्रॅश होऊ शक्यता बरोबर. नाहीचे. म्हणजे आपण कोविड सारखा सिनारिओ घेतला की कोविडमध्ये समजा 2 वर्ष 3 वर्ष लॉकडाऊनच आहे, तर त्या केसमध्ये रिलायन्स तगून निघेल. पण एखादी छोटी कंपनी आहे, त्यांचं सगळं त्याच्यावर डिपेंडंट आहे, तर ती पटकन बंद पण पडू शकते. सो त्याच्यात रिस्क पण जास्त आहे, पण ग्रोथ पोटेन्शियल जास्त आहे. आता हा पार्ट झाला म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा, स्टॉक्सचा, की जेव्हा तुम्ही स्टॉक इन्व्हेस्ट कराल तर मग तुम्ही दोन्ही घेऊन चाला, लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप तिन्ही घेऊन चाला. बरोबर. हा आपला विषय नाही आहे म्युच्युअल फंड विषय आपला, तरी एकदा. बरोबर. सो लार्ज कॅप जे असतात, आपण लार्ज कॅप स्टॉक्सची डेफिनेशन बघितली. ज्या स्कीम्स फक्त लार्ज कॅप म्युच्युअल फंड, लार्ज कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतात त्यांना लार्ज कॅप स्कीम्स म्हणतात. जसं तुम्ही म्हणजे प्रत्येकच एएमसीची जवळपास लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्कीम असते. मग त्याचा जो फंड मॅनेजर असतो त्याचं ध्येय काय असतं, की हे जे आता फॉर एक्झाम्पल आपण लार्ज कॅपचं घेऊया, की लार्ज कॅप म्युच्युअल फंडच्या ज्या टॉप 100 कंपनीज आहेत त्यातच त्याला खेळायचं असतं. म्हणजे तो त्या सोडून बाकीच्या कंपनीचे स्टॉक्स काही पर्सेंटेजपेक्षा जास्त घेऊ शकत नाही. त्याला मेनली लार्ज कॅपचे स्टॉक्स घ्यायला लागतात. मग लार्ज कॅपचे स्टॉक्स 100 आपण बघितले, त्यातले कोणते घ्यायचे, कोणते विकायचे, हा सगळा त्याचा डिसिजन राहतो. आणि त्याच्यातनं तो कसा रिटर्न जनरेट करतोय हे आपण बघतो. जसं मिड कॅपमध्ये सेम, की 251 ते 101 ते 250 नंबराची जी कंपनी आहे त्याच्यात त्या मिड कॅप स्कीमच्या फंड मॅनेजर ते इन्व्हेस्ट करणं अपेक्षित असतं. सेम फॉर स्मॉल कॅप. त्याला आपण म्युच्युअल फंडचा मॅन्डेट असं म्हणतो. आपण इथे म्युच्युअल फंडच्या बाबतीत येऊ, की एक्सपिरियन्स रेशो हे आम्ही ऐकतो. बरोबर. पण खूप जण माहीत नसेल किंवा स्किप करतील, पण हे नेमकं काय कन्सेप्ट? ओके. आपण मगाशी जे उदाहरण घेतलं, की मला एखाद्या माणसाची फी परवडत नाही, पण खूप लोक एकत्र आले तर फी परवडते. तर ती फी किती % आहे त्याला म्हणतात एक्सपेन्स रेशो. म्हणजे मी जर 100 रुपये इन्व्हेस्ट करत असेल तर त्यात असं लिहिलं असतं, मी प्रत्येक म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो वेगवेगळा असतो. तिथे जर असं लिहिलं असेल की 1% एक्सपेन्स रेशो आहे, याचा अर्थ मी 100 रुपये इन्व्हेस्ट करतोय तर दरवर्षी 1% म्हणजे 1 रुपया ते माझ्याकडनं त्यांच्या खर्चासाठी घेत आहेत. मग त्यात ते काय काय खर्च करतात, तर त्यांचा जो मेन फंड मॅनेजर आहे, त्यांची सगळी रिसर्च टीम आहे, एक्झिक्युशन टीम आहे, मार्केटिंग टीम आहे, या सगळ्यांचे सॅलरीज, मग ते जे टूल्स वापरतात, की वेगवेगळे रिसर्चसाठी टूल्स असतील, त्यांना काही डेटा विकत घ्यायचा असेल त्याचे खर्च, आणि त्यांचा स्वतःचा प्रॉफिट, असे सगळे मिळून जो खर्च ते तुमच्या खिशातनं काढतात त्याला एक्सपेन्स रेशो म्हणतात. पण आता ह्याच्यात ना जेव्हा म्युच्युअल फंड सिलेक्ट करतात लोक, ते असं बघतात की म्युच्युअल फंडचा जो एक्सपेन्स रेशो जास्त असेल खूप, तर ह्याचा अर्थ असाच झाला ना की माझ्या खिशातनं जास्त पैसे जात आहेत, तर मग तो घ्यायचा नाही असं बघतात. तर हे एवढं बरोबर नाहीये. कारण का सांगतो, की जर एखाद्या म्युच्युअल फंडला एक्सपेन्स रेशो असेल 0.5% आणि दुसऱ्या म्युच्युअल फंडला एक्सपेन्स रेशो 1% असेल, तर फक्त एक्सपेन्स रेशो बघून आपण ठरवू शकत नाही की तो म्युच्युअल फंड चांगला आहे का नाही. कारण की ज्या म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो 1% आहे, याचा अर्थ ते जास्त चांगल्या फंड मॅनेजरला पण एम्प्लॉय करत असतील, ते जास्त चांगल्या टीमला पण एम्प्लॉय करत असतील. आपण त्याच्याबरोबर परफॉर्मन्स पण बघितला पाहिजे. म्हणजे
असं म्हणू शकतो की एखाद्या म्युच्युअल फंडचा एक्सपेन्स रेशो 1% आहे, पण ते रिटर्न 15% देत आहेत. तर मला काय फरक पडतो की ते 1% घेत आहेत का 1.5% देत आहेत, ॲज लॉंग ॲज मला चांगला रिटर्न मिळतो. बरोबर आहे. पण दुसऱ्या स्कीमचा एक्सपेन्स रेशो एकदमच कमी आहे, 0.5% आहे, पण ते देत आहेत परफॉर्मन्स मला कमी आहे. 10%. तर मग कमी एक्सपेन्स रेशो म्हणून ती स्कीम घेतली आहे, याच्यात काही अर्थ नाही. बऱ्यापैकी वेगवेगळे पॅरामीटर्स बघायला लागतात, फक्त एक्सपेन्स रेशो बघून आपण नाही, ठरवू नाही. शकत नाही. हे दोन्ही बघून चाललं पाहिजे. एक्सपेरिमेंट तुम्ही धरून चाला की त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो आणि एक्सपेरिमेंट मायनस करून किती तुमचा प्रॉफिट निघतोय बरोबर, तो तुम्ही बरोबर. पकडून चाला. आणि हे सोडून पण अजून खूप काय काय आहे गोष्टी आता आहेत. बरोबर, पॅरामीटर्स, डायरेक्ट प्लॅन, रेग्युलर प्लॅन, हे नेमकं काय कन्सेप्ट आहे? बरं. इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन्स आहेत नाही, बरोबर? बरोबर, बरोबर. आता एक नवीन रोल आहे, नवीन रोल इंट्रोड्यूस करतो, ज्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटर, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर, जो मी आहे. बरोबर. जसं LICचा एजंट असतो, जसं आता मला दुसरं उदाहरण सुचत नाहीये, पण एका प्रकारे ब्रोकर असतो. ब्रोकर. त्याचं काम काय असतं, तर जो क्लायंट आहे त्याची सगळी रिस्क तो किती घेऊ शकतो, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याकडे किती पैसे आहेत, हे सगळं समजून घेणं आणि त्याला सजेस्ट करणं की तू इतके इतके पैसे या म्युच्युअल फंडमध्ये टाक, इतके इतके पैसे या म्युच्युअल फंडमध्ये टाक. मग त्याच्यानंतर ते जे टाकलेले पैसे आहेत ते ट्रॅक करणं. ओके. आणि ते ट्रॅक करून त्याला जशी गरज पडेल तशी त्या म्युच्युअल फंड जर्नीमध्ये मदत करणं, हे त्या डिस्ट्रीब्युटरचा रोल असतो. जे पैसे आपण डिस्ट्रीब्युटर थ्रू इन्व्हेस्ट करतो त्याला रेग्युलर प्लॅन म्हणतात. जे पैसे आपण डिरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो, कोणताही एजंट, ब्रोकर न घेता, त्याला डिरेक्ट प्लॅन म्हणतात. ओके. आता काय करायला पाहिजे सांगतो. ज्यांना त्याचं चांगलं नॉलेज आहे, अभ्यास आहे, ज्यांना त्याची आवड आहे, वेळ देता येणार आहे, त्यांनी नक्की डिरेक्ट प्लॅनमध्ये म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कारण की डिरेक्ट प्लॅनमध्ये एक्सपेन्स रेशो कमी असतो. कमी झाला. जो रेग्युलर प्लॅनचा एक्सपेन्स रेशो असतो त्याच्यात डिस्ट्रीब्युटरचं पण कमिशन असतं, त्यामुळे त्याचा एक्सपेन्स रेशो जास्त असतो. पण जर का तुम्हाला त्याचा नीट अंदाज नाहीये, त्याच्यातलं नीट अभ्यास नाही, कळत नाही, तुम्हाला मदतीची गरज आहे, तर तुम्ही चांगला डिस्ट्रीब्युटर बघून म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. 100%. कारण की बरोबर मार्गदर्शन न मिळता जर तुम्ही चुकीचे पैसे इन्व्हेस्ट केले तर त्याचा लॉस तुम्हाला जास्त महागात पडणार आहे. मग ते म्हणलं जातं की आमचे पैसे डुबले. बरोबर. पण मग डिस्ट्रीब्युटर कसा असला पाहिजे? तुम्ही असं बघितलं पाहिजे की काय काय डिस्ट्रीब्युटरनी देणं अपेक्षित आहे हे सांगतो. एकतर तुमचं रिस्क प्रोफायलिंग असं म्हणतो की तो माणूस किती रिस्क घेऊ शकतोय हे डिस्ट्रीब्युटरनी तुम्हाला तुमचा अंदाज घेतला पाहिजे. जसं एखादा डायटिशियन, आपण मगाशी एक्झाम्पल घेतलं, डायटिशियन बघतो की 24 वर्षाचा मुलगा आणि 80 वर्षांची आजी यांचा आहार सेम नाहीये, मग तो त्यांना सेम डाएट देईल का? एखाद्या माणसाला डायबिटीज आहे तर तो त्याला शुगर फ्री गोष्टी देईल, किंवा एखाद्याला हार्टचा विकार असेल तर त्याला तो त्यानुसार काहीतरी डाएट देईल. बरोबर. एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर तो त्यानुसार डाएट ॲडजस्ट करेल. तसं डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. त्या माणसाची काय गरज आहे, त्याला पुढे होऊन काय व्हायचं आहे. म्हणजे अगदी बघायला गेलं तर 24 वर्षांचे 2 तरुण असतील, एकाला पुढे जाऊन ॲथलीट बनायचं आहे आणि एखाद्याला फक्त फिट राहणं एवढं उद्दिष्ट असेल, तर त्यांना पण डाएट वेगवेगळं आहे ना. बरोबर. सो प्रत्येक माणसाची गरज काय आहे, त्याची आत्ताची कंडिशन काय आहे, याचा सगळ्याचा अभ्यास करून कोणत्या प्रकारची म्युच्युअल फंड स्कीम इन्व्हेस्ट करायची हे त्यांनी सांगणं अपेक्षित आहे. आणि ते झाल्यावर त्याचा ट्रॅक घेणं पण अपेक्षित आहे. तो जो डिस्ट्रीब्युटर आहे त्याला दरवर्षी तुमच्या खिशातनं पैसे मिळत आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचं काम चोख करतोय ना हे नक्की बघितलं पाहिजे. बरोबर. म्हणजे काही जण काय होतं की डिस्ट्रीब्युटर्स काही, आता मी एक बघितलेलं आहे की ते रिस्क सांगत नाही. बरोबर. रिस्क किती आहे तुमचे, फक्त इन्व्हेस्ट करतात तुमचे पैसे, पण ते रिस्क सांगत नाहीत. बरोबर, बरोबर. आता मे बी त्या डिस्ट्रीब्युटरनी त्यांना बरोबर मदत केली नाहीये, पण इन्व्हेस्टरची पण ही जबाबदारी आहे की आपण काय करतोय हे नीट समजून घेणं. म्हणजे आपण मगाशी रिस्क डिस्कस केल्या, त्याच्यात वन ऑफ द मेन रिस्क मला ही वाटते की लॅक ऑफ नॉलेज. मला काय पाहिजे हे न बघता आपण पैसे इन्व्हेस्ट करणं. कारण की जर आपण असं बघायला गेलं की मी तुम्हाला प्रश्न विचारला की सगळ्यात चांगलं फूड कोणतं, तर तुम्ही तुमच्या आवडीचं काहीतरी सांगाल. मला स्वतःला श्रीखंड खूप आवडतं, सो श्रीखंड सगळ्यात चांगलं फूड. म्हणून श्रीखंड खायला पाहिजे का सगळ्यांनी? तर नाही. नॉलेज पाहिजे. तुम्हाला तुमचे फिजिकल कंडिशन काय आहे, तुम्हाला काय खायची गरज आहे, हे सगळ्याचा अभ्यास आपण डाएटचं उदाहरण नेहमी घेतोय की त्या माणसाला काय प्रकारच्या डाएटची गरज आहे, त्यावरनं ठरणार की त्याच्यासाठी बेस्ट फूड कोणतं. बरोबर. चवीला चांगलं असेल श्रीखंड, पण सारखं सारखं डायबिटीज असलेला माणूस खाऊ शकत नाही ना. त्याला त्याच्या प्रकारच्या, त्याला जे गरजेचं आहे अशा डाएटची गरज आहे.
सो बेस्ट म्युच्युअल फंड असं काही नसतं जे आपण इंटरनेटवर सर्च करतो की बेस्ट इन्व्हेस्टमेंट, बेस्ट परफॉर्मन्स कोणी दिलाय, बेस्ट म्युच्युअल फंड, त्यात पैसे टाकलेत. हे लॅक ऑफ नॉलेजची रिस्क आहे. ही सगळ्यात घातक आहे असं मी म्हणेन. आपल्याला काय गरजेचं आहे, आपल्याला काय पूरक आहे, अशा प्रकारची म्युच्युअल फंड मध्ये अशा प्रकारच्या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे. बरं, मग एक माणूस जर सुरुवात करतोय म्युच्युअल फंड मध्ये हा. किंवा ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्याचा आता SIP करायची म्हणतो, हा. तर मग स्टार्ट कशी केली पाहिजे, सुरुवात कोणतं काय कसं केलं पाहिजे? बरं, टेक्निकली काय काय लागतं सांगतो. आपल्याला पॅन कार्ड लागतं, आधार कार्ड लागतं, ते दोन्हीला एकमेकांना लिंक लागतं. त्यानंतर मोबाईल, ईमेल ID, काही डिटेल्स लागतात तुमच्या इन्कमचे वगैरे. हे करून KYC म्हणून असतो, नो युअर कस्टमर, हे कम्प्लीट करायला लागतं. ते KYC असतं, ते सगळ्या म्युच्युअल फंड्सना लागू असतं. सो एकदा तुम्ही KYC केलं, ते व्हॅलिडेट झालं की तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. स्टेप 2 आहे की तुम्ही तुमची रिस्क ओळखा. आता त्यात 2 गोष्टी आहेत. एक आहे रिस्क टेकिंग कपॅसिटी आणि एक आहे रिस्क ॲपेटाईट. त्यातला फरक सांगतो. रिस्क टेकिंग कपॅसिटी म्हणजे काय, तर उदाहरण घेऊया. ओके, रिस्क टेकिंग कपॅसिटी म्हणजे काय, तर असं समजा की 30 वर्षांची एक मुलगी आहे, ती जॉब करते. तिचं लग्न झालंय, सेटल झालेत, मुलगा आहे तिला एक, आणि ती पुढचे 30 वर्ष रिटायर होईपर्यंत तिला चांगला IT मधला जॉब आहे. एकदम स्टेबल आहे, ती एकदम हाय रँकिंग आहे, एकदम हुशार आहे. इथला जॉब गेला तरी तिला दुसरा जॉब नक्की मिळणार आहे. स्वतःचं घर आहे, आई वडील इंडिपेंडंट आहेत, रिटायर्ड आहेत, त्यांचं फायनान्सेस ते स्वतः सांभाळत आहेत, कोणतंही लोन नाही आहे. या परिस्थितीत ती भरपूर रिस्क घेऊ शकते ना. तिला लायबिलिटी काही नाही आहे आणि ती काय म्हणतात, तिला मोठं फ्युचर आहे पुढे, तर ती भरपूर रिस्क घेऊ शकते. याच्या अगेन्स्ट आपण 30 वर्षांच्याच एका मुलाचं उदाहरण घेऊया. त्याच्यावर आई वडिलांची जबाबदारी आहे. सो त्याला दर महिन्याला काही पैसे तिथे पाठवायला लागतात. त्याला कारचं EMI आहे, घराचं EMI आहे, असं आहे. त्याला मुलाचा स्वतःचा खर्च आहे. त्याची बायको आहे ती गृहिणी आहे, त्यामुळे डबल इन्कम नाही आहे घरी. त्यामुळे त्याला घरी पण पैसे द्यायला लागतात. अशा केसमध्ये एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या असताना ती जी मुलगी आहे तिच्या इतकी रिस्क घेऊ शकत नाही, तो कमी रिस्क घेऊ शकतो. ही झाली रिस्क टेकिंग कपॅसिटी. आता ॲपेटाईट समजून घेऊया. ॲपेटाईट म्हणजे भूक असं मराठीत म्हणू शकतो. तोच अर्थ आहे त्याचा हेल्थमध्ये. असंच उदाहरण घेतलं की 2 लोक आहेत ज्यांची रिस्क टेकिंग कपॅसिटी एक्झॅक्टली सेम आहे. दोघांची परिस्थिती फायनान्शियल एकदम सेम आहे. त्यांनी इक्वल रिस्क घ्यायला पाहिजे, घेता येते त्यांना, तर त्यांनी इक्वल रिस्क घ्यायला पाहिजे का, तर नाही. आपण किती रिस्क पचवू शकतो हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. असं तुम्ही मार्केटमध्ये, असं माझ्या तर मित्रांचं खूप येतं की अरे मार्केट खूप वर गेलंय, काढून घेऊया. अरे मार्केट खूप खाली गेलंय, मला भीती वाटतेय, आपण काढून घेऊया का त्याच्यातनं, का लॉस बुक करूया, काय करूया कळत नाहीये. हे माइंडसेट प्रॉब्लेम आहे असं म्हणू शकतो, की त्यांना भीती वाटते त्याची. एखादी गोष्ट ज्याच्यात आपण कम्फर्टेबल नाही आहोत, एखादी इन्व्हेस्टमेंट, तर त्याच्यात आपण इन्व्हेस्टेड राहायला नाही पाहिजे. सो आम्ही जेव्हा नवीन क्लायंट ऑनबोर्ड करतो तेव्हा त्यांना ह्याच्याबद्दल पण विचारतो की तुम्ही आधी इन्व्हेस्ट केलंय का, तुम्हाला माहिती आहे ना रिस्क आहे म्युच्युअल फंडमध्ये. असं होऊ शकतं की उद्या मार्केट 10% पडलंय तर तुमचे 1,90,000 दिसणार आहेत. 1 लाख जे इन्व्हेस्ट केले त्याचे 90,000 झालेले दिसणार आहेत. असं झालं तर तुम्हाला काय वाटेल, तुम्ही किती कम्फर्टेबल आहात. मग जर तो माणूस असं म्हणाला की नाही मी 60,000 जरी झाले तरी आय एम कम्फर्टेबल, मला 8 वर्ष थांबायचं आहे, तुम्ही रिस्की ह्याच्यात इन्व्हेस्ट करू शकता. मग त्याचं रिस्क ॲपेटाईट जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. एखादा माणूस जर कम्फर्टेबल नसेल, जर 1 लाखाचे 97,000 झाले आणि त्याला भीती वाटत असतील, तर त्याच्यासाठी रिस्की प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करणं हे रिस्क कपॅसिटीनुसार जरी बरोबर काय म्हणतात रस्ता असेल तरी रिस्क ॲपेटाईटनुसार तो घेऊ शकत नाही. त्यामुळे तो काय गोष्टीत कम्फर्टेबल आहे असं बघूनच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. रोजचे रोज ते पोर्टफोलिओ चेक करायचं, बरोबर. ते मग अजून रिस्क वाटते की आज 5% खाली आला, 2% खाली आला, आणि मला फोन करतात की अरे काय झालं. मग आम्हाला लक्षात येतं की तो तेवढी रिस्क बरोबर कम्फर्टेबल नाही. मग जास्त सेफ प्रॉडक्टमध्ये त्याचे पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे. कारण तो मग काय होतं कधी कधी की पॅनिक झाले की असं होतं की ते म्हणतात आपण काढून घेऊया, मला आता नाही वाटत आहे एवढं रिस्क घ्यायला, किंवा जर वर गेले काढून घेऊया का. मग त्याच्यासाठी ते गोष्ट जास्त कम्फर्टेबल नाहीये, अप्रोप्रिएट नाही असं समजून घ्यायचं आणि त्याचे सेफ प्रॉडक्टमध्ये आपण जास्त घ्यायचे असं समजू शकतो. त्याच्यात अजून एक महत्वाचं म्हणजे काय माहितीये का, की आपण आपला टोटल जेवढा पैसा आहे त्यातला किती त्याच्यावर लावतोय. म्हणजे जर माझ्याकडे 1 कोटी रुपये आहेत आणि मी 1 लाख रुपये लावले
मग ते 1 लाखाचे 50,000 झाले तरी मी खूप घाबरणार नाहीये. पण 1 कोटीचे सगळे 1 कोटी त्याच्यावर लावले आणि तो 5% खाली गेला, 95 लाख दिसायला लागले, तर मला भीती वाटेल ना, बरोबर. सगळ्यांनाच वाटेल. बरोबर. त्यामुळे हे पण एक महत्वाचं आहे, की तुम्ही तुमचे सगळे पैसे त्याच्यात नाही लावणं अपेक्षित आहे. तुमचे पैसे काही गोल्डमध्ये असायला पाहिजे, काही तुमचे FD आणि डेट साईडला असायला पाहिजे. जे पैसे तुम्ही न घाबरता 8 वर्ष 10 वर्ष इन्व्हेस्टेड राहू शकता, असेच पैसे तुम्ही इक्विटीमध्ये लावायला पाहिजेत. आपला मूळ प्रश्न होता की कसं सुरुवात करायला कशी सुरुवात करायची पाहिजे. सो पहिली स्टेप मी सांगितली की डॉक्युमेंट्स बरोबर पाहिजेत. दुसरं आपण ओळखली की रिस्क ॲपेटाईट काय आहे आणि कपॅसिटी काय आहे. तिसरं की आपण आपले गोल्स बघितले पाहिजेत पुढचे काय आहे. आता मी 24 वर्षांचा आहे. माझे पुढचे गोल्स सांगतो. मला आता पुढच्या 2-3 वर्षात मे बी माझं लग्न होईल, सो त्याचा काही खर्च असेल. त्याच्यानंतर जर मूल झालं तर त्याचा काही खर्च असेल. त्यानंतर माझ्या आईची रिटायरमेंटची काही कॉस्ट असेल, ती मला करायला आवडेल. मला आईला आणि बायकोला आणि सगळ्यांना घेऊन जगभर फिरायला आवडेल, त्यामुळे ती एक कॉस्ट आहे. आणि नंतर माझ्या स्वतःच्या रिटायरमेंटची कॉस्ट, जर एखादी रिअल इस्टेट घ्यायची झाली तर त्याची कॉस्ट, अशी मला स्वतःला याच्या पुढची दिसते. आपण 2-3 टप्पे घेऊन चालू की SIP करायची एखाद्याला, तर पगार समजा आपण बघून चालू की 30,000 रुपये, तर मग त्याच्यापैकी किती टक्के मार्जिन कसं देऊन चाललं पाहिजे, की इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंडमध्ये गोल्डमध्ये कसं घेऊन घेतलं पाहिजे, किती पर्सेंट? ओके, आपण एक्झाम्पल घेऊन जाऊया की एखाद्या माणसाचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहेत, रिस्क त्याला कळलेली आहे, मग त्याला गोल्स कळलेले आहेत की मला आता एकच गोल आपण धरूया आता एक्झाम्पलसाठी, की त्याला कार घ्यायची आहे 5 वर्षांनी आणि 25 लाखाची कार घ्यायची आणि त्याला लॉंग टर्मसाठी पण पैसे गुंतवायचे आहेत. त्याचा 30,000 रुपये पगार आहे. आता त्याच्यात आपण बघतो की त्याचे नीड्स काय आहेत आणि वॉन्ट्स काय आहेत. जर त्याचा महिन्याला खर्च होत असेल 20,000 रुपये 30,000 पैकी, तर त्याचे नीड्सवर, म्हणजे की आपण ज्याला म्हणतो श्रेयस या गोष्टीवर किती खर्च होत आहेत आणि प्रेयस म्हणजे वॉन्ट्सवर किती खर्च होत आहेत. मग बेबी असं असेल की त्याच्या 20,000 पैकी 15,000 रुपये या श्रेयस गोष्टींवर होत आहेत, नीड्सवर होत आहेत. किराणा माल आहे, घरचे काही खर्च आहेत, कोणाची फी भरायची आहे, पेट्रोल आहे, हे सगळे नीड्समध्ये येतात. वॉन्ट्समध्ये मूव्हीला गेलोय, एखादा काहीतरी विकत घेतलंय, कुठे बाहेर जेवायला गेलोय, हे वॉन्ट्समध्ये येतात, की ते मूलभूत गरज नाहीये, पण तरी ते आपण लाईफस्टाईल मेंटेन करायला खर्च करतो. हे त्याचे झाले नीड्स आणि वॉन्ट्स. हे सोडून त्याच्याकडे 10,000 रुपये उरतात, तर आपण असं म्हणतो की त्यातली काही टक्का त्यांनी, काही पर्सेंट 10,000 पैकी हे म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करावे. आता ते कसं ठरवायचं की कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचंय. आपण असं त्याचं गोल अज्युम केलंय की 5 वर्षांनी त्याला 25 लाखाची कार घ्यायची, म्हणजे वार्षिक त्याला 5 लाख रुपये साठवायला लागणार. वार्षिक 5 लाख म्हणजे महिन्याला त्याला सिग्निफिकंट अमाऊंट लागणार सेव्ह करायला. 10,000 SIP न नक्की होणार नाही. आपण असं म्हणतो की 10,000 SIP पैकी आता स्टार्टिंग आपण 5,000 रुपये त्या गोलसाठी लावूया. मग आपल्याकडे 5 वर्ष आहेत आणि 5,000ची SIP. मग या केसमध्ये मी असं सजेस्ट करीन की त्यातली एखादी 2,500ची SIP ही हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये करायची आणि उरलेल्या 2,500वर रिस्क घेऊन ती आपण एखादी मिड कॅप किंवा लार्ज कॅप म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायची, की तुम्ही त्याच्यावर रिस्क घ्या. मग असं होईल अंदाजे 5 वर्षांनंतर की 25 लाख सगळे नसले तरी त्याच्याकडे डाऊन पेमेंट करण्यासाठी काही अमाऊंट राहील. उरलेली जी आहे अमाऊंट, उरलेले 5,000 SIPचे, ते त्याला लॉंगर टर्मसाठी, त्याच्या रिटायरमेंटसाठी पाहिजेत असं धरलं तर मग त्याच्याकडे एकदम 20-30 वर्ष आहेत, मग तो भरपूर रिस्क घेऊ शकतो. मग त्यातले काही अमाऊंट ही आपण रिस्की फंड्समध्ये आणि काही सेफ फंड्समध्ये असं परत अलोकेट करायचं आणि ही SIP चालू करायची असं म्हणू शकतो. आता पहिली स्टेप झाली डॉक्युमेंट, दुसरी स्टेप झाली रिस्क, तिसरी झाली गोल, चौथी झाली फंड सिलेक्शन, 5वी स्टेप ही ट्रॅकिंग ही आहे. आपण एकदा इन्व्हेस्ट केलं की असंही नाही करायचं की दररोज बघायचं अरे वर गेले खाली गेले, आणि असंही नाही करायचं की काही वर्षानुवर्ष बघितलंच नाही. मी असं सजेस्ट करतो, जर तुम्ही डिस्ट्रीब्युटर थ्रू करत असाल तर डिस्ट्रीब्युटरला दर 3 ते 6 महिन्यात डिस्ट्रीब्युटरनीच खरं तर तुम्हाला कॉल केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे असं 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 चालू आहे, किंवा डिस्ट्रीब्युटरचं लक्ष आहे ना तुमच्या पोर्टफोलिओकडे एवढं तुम्ही चेक केलं पाहिजे. जर तुम्ही स्वतःहून इन्व्हेस्ट करत असाल तर दर 3 महिन्यांनी अंदाजे पोर्टफोलिओ काय आहे ते बघायला पाहिजे. दर 6 महिन्यांनी 1 वर्षांनी तुम्ही एकदा चेक केलं पाहिजे की आपण ज्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट केलंय त्या बरोबर चालतायत ना. दर 3 वर्षांनी तुम्ही असं चेक केलं पाहिजे की त्या ज्या स्कीम्स आहेत त्या तुमच्या गोलला अलाइंड आहेत ना. म्हणजे तुमचा गोल जर कारचा असेल आणि तुम्ही
इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट केले, पण 2 वर्षांनी असं झालं की कारचं गोल मागे पडलं. मग मी असं अझ्युम करून चालतो की हे पैसे तर माझे लॉंग टर्म रिटायरमेंटसाठी आहेत, पण आपण स्कीम बदलली नाही. सो मधनं ते पण बघायला पाहिजे की माझा गोल काय आहे आणि त्याच्या बदल्यात मी कोणती स्कीम घेतली आहे, हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत ना असं चेक केलं पाहिजे. सो 5वं जे काम आहे इन्व्हेस्ट करतानाचं ट्रॅकिंग. ते आहे की ट्रॅक नीट तुम्ही केलं पाहिजे. त्याचा तुमचा स्वतःचा अभ्यास पाहिजे, डिस्ट्रीब्युटर असला तरी, असं म्हणू शकतो. आणि मग हे कधी थांबलं पाहिजे? समजा आता एक फंड आहे जे लॉस चालूच आहे, हे कधी थांबलं पाहिजे? ओके, असं होऊ शकतं. मुख्य म्हणजे असं मी नाही म्हणणार की असं होऊ होऊ शकतं. शकत नाही, असं नक्की होऊ शकतं. आता चेक केलं पाहिजे की लॉस का होतोय. 2 कारणं असू शकतात. एक तर मार्केटच खाली आहे, मग त्यात त्या पर्टिक्युलर स्कीमची काही चूक नाही. बरोबर, बरोबर. मार्केट खाली आहे म्हटल्यावर सगळंच खाली आहे, त्या स्कीमची काही चूक नाही. त्या केसमध्ये आपण असं बघितलं पाहिजे की माझ्याकडे लॉंग टर्म थांबण्याची गरज आहे का. लॉंगर टर्ममध्ये मार्केट वर जातं, गरज असेल तर काही करायचं नाही, आपण थांबू शकतो. जर का स्कीम स्पेसिफिक असल्या काही कारण असल्यामुळे ती स्कीम खाली गेली आहे, मार्केट चांगलं चालू आहे आणि माझी स्कीम लॉसमध्ये आहे, अशा केसमध्ये बघितलं पाहिजे की काय त्याचा फंड मॅनेजर चुकतोय, त्यांच्यात काही इंटरनल कॉन्फ्लिक्ट चालू आहेत का, असं होतं. आणि जर तसं काही सापडलं तर नक्की तुम्ही स्कीम ही शिफ्ट केली पाहिजे, कारण की मग ते लॉंगर टर्ममध्ये रिकवर होणारे पैसे नाही. बरोबर. समजा जर मार्केट क्रॅश करत असेल तर ते कधी ना कधी वरती येऊ शकतंच. हो, आणि याचं कारण मी का सांगतो. मुळात मीच आता काही प्रश्न विचारतो की शेअर मार्केट वर का जातं. जेव्हा ते कंपन्या ग्रोथ करतात बरोबर, तेव्हा वरती येणार. बरोबर. कंपन्या का ग्रो करतात. त्यांचं सेल झाले तर म्हणजे त्यांचं बरोबर, त्यांचा प्रॉफिट होतो त्यामुळे त्या ग्रो होतात. होतात. त्यांचा प्रॉफिट का होतो चांगला. सेल झालं तर बरोबर, म्हणजे त्यांचा बिझनेस वाढला बिझनेस तर. वाढलं तर. आणि त्यांचा बिझनेस का वाढतो तर लोक जास्त त्यांचा घेत जातात. आता 2 इकॉनॉमीजचं उदाहरण घेऊया. एखादी जपानसारखी इकॉनॉमी आहे, तर असं झालंय की त्यांचं 30 वर्ष स्टॉक मार्केट वरच गेलं नाही, त्याच लेवलला आहे, इनफॅक्ट खाली गेलंय. त्यांची तेवढी इकॉनॉमिक ग्रोथ नाहीये त्या काळात. म्हणजे त्याच्यात बाकी पण अनेक कारणं आहेत, पण आपण पाकिस्तानचं उदाहरण घेऊया, जपान सोडूया. पाकिस्तानचं असं आहे की आपल्याला दिसतंय का की पाकिस्तानचं ब्राईट फ्युचर आहे, ते आता भरपूर बिलियन्स मध्ये कमवतील, अजिबात नाही. बिझनेस एक्सपांड होत आहेत. तसं नाहीये, त्यांची लागलेली आहे. मग त्या केसमध्ये आपल्याला असं माहिती आहे की त्यांच्या कंपनीज पण ग्रो होणार नाहीयेत, कारण त्यांची इकॉनॉमीच वाढत नाहीये. भारतात आत्ता अशी परिस्थिती आहे की आपण गोल्डन एजमध्ये आहोत. आपल्याकडे खूप जास्त वर्किंग पॉप्युलेशन आहे, सगळेजण शिक्षित आहेत, मोठ्या प्रमाणात म्हणजे बेरोजगारी कमी होतीये, सगळ्यांना जॉब आहेत, सगळ्यांना जॉब लागतायत. याचा अर्थ सगळ्यांना दर महिन्याला पैसे येत आहेत, ते पैसे ते खर्च करतायत, ते पैसे जे खर्च होत आहेत त्यामुळे बिझनेसेस वाढत आहेत, बिझनेसेस वाढल्यामुळे त्यांचे प्रॉफिट होत आहेत, प्रॉफिट झाल्यामुळे त्यांचे शेअर मार्केटची व्हॅल्यू, म्हणजे शेअरची व्हॅल्यू वाढते, जनरल शेअर मार्केटची व्हॅल्यू वाढते, त्यामुळे म्युच्युअल फंडचा प्रॉफिट वाढतो. मध्ये असे नक्की होणार. आतापर्यंत 2008 मध्ये झालंय, त्याच्या आधी .com बबलच्या वेळी झालंय, कोविडमध्ये झालंय की मार्केट क्रॅश झालंय. आता पण तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी खाली आहे मार्केट. असं होत राहणार. पण जोपर्यंत इकॉनॉमी तुमची वाढत आहे, आपल्या भारताची परिस्थिती आहे की वॉर चालू आहे का, हो, आपल्याला तेलाचा प्रश्न आहे का, तर हो, आपलं मे बी अजून वर्षभर चाललं तर आपल्याला त्रास होणार का, तर हो, पण जनरली आपली इकॉनॉमी वाढतीये, सगळेजण ग्रो करतायत, तर मग स्टॉक मार्केट पण ग्रो होणार, त्यामुळे रिकवर होणार. याच्यामुळे काय कारण वाटतं की सगळं जग सफर करत आहे, इंडिया तेवढं सफर नाही करत आहे इकॉनॉमीच्या बाबतीत पण, आणि बाकी सगळंच झालं. मग आता जे एलपीजी झालं, एलपीजी झालं तो विषय राहिला, आपण इकॉनॉमीबद्दल बोलू. ओके, तेवढं प्रॉब्लेम आता तरी भारताला नाही येते. येस, त्यातला 2 कारण आहेत. एक तर आपण डिप्लोमॅटिकली चांगलं करतोय, आपण एकाच वेळी रशियाशी पण मैत्री आहे, युक्रेनशी पण चांगलं आहे, इस्रायलशी चांगलं आहे, इराणशी चांगलं आहे, अमेरिकेशी चांगलं आहे, चीनशी पण चांगला व्यवहार चालू आहे. सो डिप्लोमॅटिकली आपण खूप चांगलं करतोय. जेव्हा जेव्हा येतोय तेव्हा तुम्ही बघितलं असेल की आपले सगळे विद्यार्थी परत येत आहेत. असं खूप कुठं भारतीयांना हार्म झालंय असं नाहीये. आता पण होर्मुझमधनं 2 टँकर्स आले, जेव्हा बाकी कोणी येत नाहीये. याचा अर्थ आपले चांगले संबंध असल्यामुळे आपल्यावर तसा डिरेक्ट परिणाम होत नाही. ऑफकोर्स तेलाचा आपल्यावर मोठा परिणाम होणार आहे, आपली डिपेंडन्सी जास्त आहे, पण एक कारण असं आहे की आपलं डिप्लोमॅटिकली चांगलं आहे आणि आपण कोणाशी डिरेक्टली वॉर करत नाहीये आता, त्यामुळे आपण इकॉनॉमिकली प्रोटेक्टेड आहोत, आपल्या सप्लाय लाईन्स ओके आहे. दुसरं कारण असं की आपलं इंटरनल कन्झम्पशन पण भरपूर आहे. हां, मी असं उदाहरण घेऊया की मी तांदळाच्या व्यापारात आहे आणि मी तो एक्सपोर्ट करतोय, तर
असं काहीतरी झालं, वॉर झालं किंवा काही बाकीचा प्रॉब्लेम झाला तर माझा एक्सपोर्ट थांबला समजा. पण तरी भारतात Internal इतके लोक आहेत की मला कोणाला तरी विकता येणारच आहे. इतका मला फटका बसत नाहीये की मला फक्त बाहेरच ग्राहक आहे का, तर नाही. मला कमी दरात विकायला लागेल पण मला भारतात पण कन्झ्युमर आहे. सो आपली इंटरनल कन्झम्पशन पण भरपूर आहे, आपण ते ऑब्झर्व करू शकतो. हे दुसरं कारण आहे की आपल्याला पटकन त्याचा फटका बसत नाही. सेम IPL की आपल्याकडे म्हणजे ऑडियन्स जास्त आहे, बरोबर भले बाहेरची जरी कमी आहे वरूनुसार तरी आपल्याला फरक पडत नाही. बरोबर आपलीच पॉप्युलेशन किती मोठी. बरोबर. सो तसा आपल्याला पटकन फटका बसत नाही. ऑफकोर्स मॅक्रो लेवलला आपल्याला तेलाचा मुख्य फटका बसतो, कारण की आपली त्याच्यावर डिपेंडन्सी जास्त आहे. आपण अराउंड 70% वर हे आयात करतो तेल. त्यामुळे ते महाग झालं की आपल्याला त्याचा इकॉनॉमीवर फटका बसतो. तुम्ही बघितलं की आता आपल्याकडे LPG मिळत नाहीये कुठे, त्याचा सगळीकडे प्रॉब्लेम चालू आहे. सो अशा प्रकारे होतो. पण आणि दुसरं एक मी असं कारण म्हणेन की इंडियन्सना ऍडजस्ट करायची भरपूर सवय आहे, की नाही मिळते बाहेर खायला तर घरी करू शकतो, काही ना काहीतरी करून सर्व्हाइव्ह करून जातात. सो अशा प्रकारचा फटका बसला तरी तो मानसिकतेवर फटका बसत नाही, लाईफस्टाईलवर बसतो आणि आपण त्यातनं रिकव्हर करून निघून आपल्याकडे लगेच सुरू होईल. बरोबर झालीच आहे बऱ्याच ठिकाणी. बरोबर तसं बाहेर होणार नाही, बाहेर लोक ऍडजस्ट करणार नाही. बरोबर. आणि आपण एकमेकांना आपल्याकडे इतकं पॉप्युलेशन असल्यामुळे आपण धरून चालण्याची सवय आहे एकमेकांना. असं होत नाही की कोणा मागे राहिलं. इंडियन जुगाडू असतात ना, बरोबर. इथं निम्मार्थ जुगाड आहे. तुम्ही बघितलं असेल. आणि तुम्हाला सांगतो स्टार्टिंगच्या आपल्या प्रकारचे आईच राहिले की हे जे लाईट्स आहेत तुम्ही आता बघताय, अच्छा स्टार्टिंगला चायनाची लाईट असतात ना, ते बाहेर लावलेलं असतो आपण हा. स्टेटवर, हा. ते 2 लाईट लावायचं. अच्छा त्यामुळे ही सुरुवात जुगाड बसवायची. हे आता थोडस नंतर इन्व्हेस्टमेंट केली, बरोबर. स्टार्टिंगला जुगाडच आहे. हा. तेव्हा आपल्याला याची सवय आहे. बरोबर. तर मग आता मेन पॉईंट की ऍप्स असतात किंवा प्लॅटफॉर्म्स भरपूर आहेत. एंजल वन येतं, झेरोदा येतं, पेटीएम येतं, HDFC भरपूर आहेत. तर मग ते कसं बघितलं पाहिजे, कोणते सेबी रजिस्टर्स आहेत किंवा कोणते वापरले पाहिजे? ओके, हे जे सगळे आहेत हे मोस्टली तुम्हाला डिरेक्ट प्लॅन थ्रू इन्व्हेस्ट करू देतात. बरोबर. आता फक्त आपण डिरेक्ट आणि रेग्युलरचं वेगळं बघूया. जर का आपल्याला डिरेक्ट थ्रू इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्हाला हे सगळे प्लॅटफॉर्म्स आहेत जे डीमॅट अकाउंट थ्रू तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात. ग्रो, झेरोदा, धन हे सगळे प्लॅटफॉर्म जे आहेत ते डीमॅट थ्रू इन्व्हेस्ट करतात. डीमॅट थ्रू इन्व्हेस्ट करण्याचा एक तोटा असा आहे की फॉर एक्झाम्पल मी झेरोदा थ्रू इन्व्हेस्ट केले पैसे आणि त्याच्यात ते मी म्युच्युअल फंड्स विकत घेतले. काही वर्षांनी मला झेरोदा अकाउंट बंद करायचं असेल आणि मी बंद केलं तर मला ते म्युच्युअल फंडचे जे काय म्हणतात राईट्स आहेत त्याच्यात जर ट्रान्झॅक्शन करायचं असेल, काय करायचं असेल तर ते लगेच करता येत नाही. मला ते झेरोदाच्या अकाउंट थ्रूच करायला लागतात. त्यामुळे ते दुसऱ्या डीमॅट अकाउंटला ट्रान्सफर करून घ्यायला लागतात, जे बऱ्यापैकी TDS आहे, कटकटीचं काम आहे. सो मी असं सजेस्ट करतो की जर का तुम्हाला डिरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्या म्युच्युअल फंडची वेबसाईट असते, त्याच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. ते नॉन डीमॅट पद्धतीने करायचं, म्हणजे त्याला फिजिकल असं म्हणतात त्या ऑप्शनला. सो नॉन डीमॅट थ्रू आपण इन्व्हेस्ट केले की फायदा काय होतो की ती AMCची वेबसाईट जर तुम्हाला वर्क नाही करता आलं तर तुम्ही कॅम्स आणि कार्बीच्या वेबसाईट थ्रू करू शकता, त्या AMCच्या ऑफिसमध्ये जाऊ शकता. सो वेगवेगळ्या प्रकारे ती इन्व्हेस्टमेंट हँडल करू शकता जे डीमॅट थ्रू करता येत नाही. जर का तुम्हाला रेग्युलर म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही डिस्ट्रीब्युटर थ्रू करताय. सो डिस्ट्रीब्युटरचं ॲप असेल, त्याचं काहीतरी वेबसाईट असेल, हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार असा झाला की तुम्ही फिजिकली म्हणजे फॉर्म भरून आणि असं करू शकता. सो त्या प्रकारे पण तुम्ही करू शकता. आता तो डिस्ट्रीब्युटर खरा आहे खोटा कसं शोधायचं, तर AMFI नावाची बॉडी आहे. AMFI AMFI. ओके, AMFIच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला प्रत्येक डिस्ट्रीब्युटरचं नाव, नंबर, पत्ता सगळं तिथे मिळतं. सो जर कोणतरी उद्या आला, सुनील नावाचा माणूस, आणि तो म्हणा मी डिस्ट्रीब्युटर आहे, तर त्याच्या थ्रू इन्व्हेस्ट करायच्या आधी AMFIच्या वेबसाईटवर त्याचा चेक करायला पाहिजे की तो खरंच आहे का नाही. त्याचा एक युनिक कोड असतो, त्याला म्हणतात ARN कोड. ओके, आपण त्याला ARN कोड असं म्हणतो. सो तो पण त्याच्यात दिसतो. त्यामुळे व्हेरीफाय करून आपण डिस्ट्रीब्युटर थ्रू इन्व्हेस्ट करू शकतो. हा एक बेस्ट ऑप्शन राहील की चेक करा, ते शोधून पुढे. येस. तर मग सुरुवातीला काय केलं पाहिजे, एकदम सुरुवातीला कोणतं प्लॅटफॉर्म किंवा कसं बेसिक ज्याला माहित नाही, ज्यांना अजिबातच माहित नाही, त्यांनी एखादा चांगला डिस्ट्रीब्युटर शोधला पाहिजे आणि त्याच्या थ्रू इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली पाहिजे. ते AMFI थ्रू चेक करायला पाहिजे. ज्यांना स्वतःचं नॉलेज आहे त्यांनी AMCच्या वेबसाईटवर किंवा ऑफिसवर जाऊन नीट कन्सल्टेशन घेऊन डिरेक्टली इन्व्हेस्ट करण्यात काही हरकत नाही. बरं, आता आपण नंबर्स जाऊ थोडेसे. ओके, तर सर आपण रील्समध्ये बघतो इंस्टाग्रामच्या की 500 रुपयात आहे ना करोडपती होता येतं, 1 करोड भेटतात तुम्हाला. बरोबर. हे आपण खूप वेळा बघतो किंवा हे किती मिसलीड करतं किंवा हे किती खरं आहे, होतं का करोडपती. आपण आकड्यांमध्येच बघूया. ओके, हा आहे SIP कॅल्क्युलेटर.
आपण इथे टाकूया 500 रुपये. 500 रुपये आम्ही मंथली इन्व्हेस्टमेंट करतोय. ॲव्हरेज रिटर्न किती मिळतो? तर 12 मिळतो. 12% चालू. ओके. 5 वर्ष इन्व्हेस्ट केले तर त्याचे 40,000 होणार. ओके. बरोबर आपण ही अमाऊंट किती वर्ष लागतात बघूया 1 करोड रुपये मिळायला. बरोबर जर 5च्या ऐवजी आपण 15 वर्ष घेतली बरं तर होत आहेत 2.5 लाख, 2.5 2,37,000 रुपये. जर 30 वर्ष घेतली, आपण दुप्पट करूया, तरी 15 लाखच होत आहे. 15 लाख. जर का 45 वर्ष घेतली तर 86 लाख होत आहेत. 47 वर्ष घेतली तर 1,08,00,000 रुपये. 1,08,00,000. म्हणजे 500च्या SIP तुम्हाला 47 वर्ष लागणार आहेत 1,08,00,000 रुपये 1 कोटीच्या वर पैसे व्हायला. तर ते आता असं वाटेल की आपण Technically करोडपती आहे, होतोय, हा. टेक्निकली बरोबर आहे, बरोबर. कधीतरी होणार. तसं तर 1 रुपयाच्या SIP पण कधीतरी तुम्ही करोडपती होणारच आहात. हा हा आता त्या 1 करोड रुपयाची व्हॅल्यू किती आहे हे पण समजून घ्यायला पाहिजे. हा. जसं तुम्ही ऐकलं असेल की 1950-60च्या वेळी 1 लाख रुपयाला खूप व्हॅल्यू होती. जसं आता आपण करोडपती शब्द वापरतो तेव्हा लखपती लखपती हा माणूस. शब्द बरोबर. वापरायचा एकदम कॉमन होता. आता अजिबातच ऐकायला मिळत नाही. याचं कारण आता 1 लाख रुपयाला तेवढं तेवढी काही व्हॅल्यू नाही. उरली नाही. 1 लाख रुपयात तेव्हा मे बी घरं येत असतील डायरेक्ट, हम्म. आता नाही येत. त्यामुळे त्या पैशाला किती व्हॅल्यू आहे हे चेक केलं पाहिजे. आता मी हे 1 करोड रुपयाचं गणित दिलं. 1 करोड रुपये जर आपण 47 वर्षांनी बघितलं तर इन्फ्लेशन वाढत जातं. इन्फ्लेशन आपण 7% धरलं तर असं आहे की तेव्हा आत्ताचे जे 50,000 रुपये आहेत, आत्ताचे 50,000 रुपये, आता 50,000 रुपयात ऑलमोस्ट काही तुम्हाला एक काहीच बेसिक ज्युपिटर पण येत नाही. आता ज्युपिटर 125 1 लाख रुपयाच्या वर आहे मला हा, वाटतं. बरोबर. त्यामुळे एवढी येत नाही. त्यामुळे तुम्हाला 1 करोड रुपये मिळणार आहेत. 47 वर्षांनी त्याची व्हॅल्यू एक ज्युपिटर घेण्या इतकीही नाहीये. Okay. असं समजून घेतलं पाहिजे. असं जर तुम्ही स्वप्न ठेवून बघता की 1 करोड रुपये मिळून 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंट केली तर हे खूपच मिसलिडिंग आहे. त्याला अनफॉलो केलं पाहिजे जो कोणी क्रिएटर आहे किंवा जो कोणी आहे जो सांगतोय 500 रुपयात 1 करोड मिळत आहेत. आणि हे समजून घेतलं पाहिजे की ही इन्फ्लेशनची रिस्क आहे. इन्फ्लेशन तुमचा काय म्हणतात पैसा हळूहळू बरोबर. खातोय. आपण 2-4 पगार आहे. हम्म. तो 2-3 हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतो. तुम्ही किती वर्षाकरता केलं पाहिजे तर त्याला करोडपती व्हायचं? ओके, आपण सेम स्टेप्स फॉलो केल्या पाहिजे. तुमची आधी डॉक्युमेंट्स नीट करा, रिस्क ओळखा, तुमचं गोल ठरवा. हम्म. आता आपण हे जे उदाहरण घेतलं 500 रुपयात तुम्हाला करोडपती घेता येत नाही म्हणून 500 रुपयाची इन्व्हेस्टमेंटच करायची नाही का? तर असं अजिबात असं नाही. नाही. तुमच्याकडे जितके शक्य आहेत तितक्या रुपयाची तुम्ही SIP चालू करता आली पाहिजे. तुम्हाला 100 रुपयाची पण SIP चालू करता येते. ओके, आता ह्याच्यात फक्त मुद्दा असा आहे की तुम्ही जे इन्व्हेस्ट करतायत त्याच्या एक्सपेक्टेशन्स चांगले नीट ठेवायला पाहिजे. 12% तुम्ही किती एक्सपेक्टेड करा असं ठेवायला पाहिजे. आता जर का तुम्हाला रिटायरमेंटसाठी लॉंगर टर्मसाठी पाहिजे असेल तर आम्ही असं म्हणतो की 3 ते 5 वर्षांपेक्षा जास्त काळ तुम्हाला इन्व्हेस्टेड राहायचं आहे. तुम्ही शक्य आहे की 5 वर्ष पैसे ठेवले, 10 वर्ष ठेवले तर तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. जर 1 ते 3 वर्षाचा मधला पिरियड असेल तर तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. बरं. आणि 1 वर्षाच्या खालचा जर पिरियड असेल, फक्त 1च वर्ष इन्व्हेस्टेड राहणं शक्य आहे तुम्हाला, तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा. जर तुम्ही 1च वर्ष इन्व्हेस्ट करायचं आणि इक्विटीमध्ये टाकलं तर मग असं ऐकू येतं की अरे त्यांनी पैसे टाकले सगळे त्याचे बुडले. त्यांनी त्याला वेळच नाही ना दिला, इतका इनफ वेळच नाही दिलाय की तो ग्रो होईल. सो तुमची कितीही अमाऊंटची SIP असेल ते प्रत्येक माणसाचं चेंज होणार आहे. वेगळं आहे. ज्या माणसाची 1 लाख रुपयाची SIP आहे तो समजा 2 लाख रुपये कमवतोय तर त्याच्यासाठी 50%ची SIP चालू आहे, SIP. त्यालाही ते कमीच आहे. माझ्याकडे 3 लाख 4 लाख रुपयाचे SIP करणारे क्लायंट्स आहेत, त्यांच्यासाठी पण ही अमाऊंट कमीच आहे कमीच त्यांच्यासाठी. आहे. बरोबर. आणि आमच्याकडे 500 रुपयाची SIP करणारे पण क्लायंट्स आहेत ज्यांच्यासाठी पण ती कमीच आहे असं म्हणू शकतो. ग्रॅज्युअली वाढली पाहिजे ना. जर तुम्ही 500 आणि 60 करताय बरोबर. जेव्हा पगार वाढेल, जसं जसं तुमचं increment इन्कम तसं- वाढतंय तसं तसं तुमची SIP वाढू शकते. वाढवा. पण करणं महत्वाचं, लवकर करणं महत्वाचं. जसं जसं तुमचा पगार वाढतोय तसं वाढवणं महत्वाचं. आणि असं म्हणू शकतो की ते इन्व्हेस्ट केले तर ते गरज नसताना काढून घेणं हे चुकीचं आहे. बघ आता काय होतं की यंग मुलं जे असतात आपल्या वयाचे ते काय म्हणतात की हाय अजून भरपूर दिवस इन्व्हेस्टमेंट करायला, बघू आपण नंतर. बरोबर बरोबर. याच्यावर काय सांगाल? ते ना खूप कंपाऊंडिंगचा फायदा असतो सगळ्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये, ज्याला आपण मराठीत चक्रव्याढ व्याज असं म्हणतो. बरोबर. कंपाऊंड इंटरेस्ट तो मिस आउट करतात. म्हणजे अशी अनेक उदाहरण आपण एक उदाहरण असं घेऊ. एक्झाम्पल दाखवा ना. आपण आता 20 वर्षाचा एक मुलगा आहे धरूया. बरोबर. तो पुढची 40 वर्ष इन्व्हेस्टमेंट करणार 2,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट एवढं करतो. धरून चालतं. 40 वर्ष 40 वर्ष. इथे धरले आपण 40 वर्ष.
तर त्याचे 1,95,00,000 रुपये होत आहेत. बरोबर. 2च हजार त्यांनी वाढवली नाहीये पुढची नाही 40 वर्ष. तू 2,000 वर्ष वाढवेल आकडा जास्त होईल. हां. नाही आता आपण असं अजून करतो की 2च हजारची करतोय, तो वाढवतच नाही अजिबात. 2,000 रुपयाची SIP आहे, तो 40 वर्ष करतो इन्व्हेस्ट. त्याचा मित्र आहे ज्यांनी केली नाही SIP चालू, आणि तो पैसे उडवत राहिला आणि तो जेव्हा 50 वर्षाचा झाला, 10 वर्ष आहेत रिटायरमेंटला, तेव्हा त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली. त्यांनी कितीची केली तर त्यांनी 50,000ची केली असं धरूया. बरं. त्याच्याकडे 10च वर्ष आहेत. असं म्हणू शकतो की त्यांनी 10 वर्ष 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले तरी त्याचे पहिल्या मित्रापेक्षा कमी आहेत पैसे. त्यांनी फक्त 2च हजार, हे आहेत 1,12,00,000. त्याचे 1,95,00,000 झाले, त्याचे 1,12,00,000च राहिले. मग यांनी 10 वर्ष 50,000 रुपये इन्व्हेस्ट केले मंथली, तरी तो त्याच्याशी कॅचअप करू शकत नाही. तो फक्त 2,000 रुपयाची SIP करतोय. सो लवकर करणं खूप महत्वाचं आहे असं मी त्यांना सांगेन. टेक्निकली सो तो 2,000 रुपये महिना करतोय, त्याचे 1,95,00,000 होत आहेत. बरोबर, 1,95,00,000 होत आहेत. बरोबर. आता त्यातलं हे बघा, इथे टोटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी 9,60,000 रुपये टाकलेत फक्त, सगळे मिळून 40 वर्षात. आणि त्याचा जो प्रॉफिट आहे तो 1,86,00,000 आहे, एवढा प्रॉफिट आहे. त्याचा जो मित्र आहे जो 10च वर्ष शेवटची करतोय इन्व्हेस्टमेंट, आणि 50,000 करून एकदम टॉप, म्हणजे पैसे वापरायला भरपूर. 10च वर्ष इन्व्हेस्टमेंट 60 लाख आहे. आणि 52,00,000 प्रॉफिट आहे. सो फरक तुम्हाला दिसतोच आहे. लवकर करणं, किती छोटी अमाऊंट असेल, लवकर सुरू करणं महत्वाचं. 100%. लमसम इन्व्हेस्ट आणि SIP काय चांगलंय, कारण एकीकडे जर पैसे असतील 5-10 लाख पडले असतील तर काय करते. मी सांगू का, मी मध्ये एक रील ऐकली होती की म्हणतात ना की तुमच्याकडे जर 50 लाख असतील तर तुम्हाला 5 लाख रुपये वर्षाला मिळू शकतात. तर ते तुम्ही SWB करून वगैरे असं काही ते करू शकता. हे तुला सांगा कसं चालतं. बरं. तुम्हाला क्रिकेट आवडतं? 100%. कोणता फेवरेट प्लेअर? विराट कोहली, रोहित शर्मा. जर का टेस्ट मध्ये खेळवायचं असेल तर कोणाला खेळवणार? विराटला. आणि जर का फक्त म्हणजे जर असं तुम्ही कॅप्टन असाल आणि खूप कमी बॉलमध्ये खूप रन्स पाहिजेत आणि खूपच रिस्की आहे, तर रिस्की खेळणारा कोणता प्लेअर तुम्ही पाठवाल? रोहित, एबीडी पाठवाल किंवा सूर्यकुमार यादव सारखा पाठवाल की तो कमी बॉलमध्ये जास्त रन करू शकतो. आणि जर का टिकून खेळायचं असेल की आउटच नाही व्हायचंय टेस्टमध्ये, तर कोणाला पाठवाल? द्रविडला पाठवाल, पुजाराला पाठवाल. असंच याला मी SIP आणि लमसमचं उदाहरण देतो. एखाद्या टीममध्ये दोन्ही अत्यंत महत्वाचे आहेत. जर का पुजारासारखा प्लेअर नसेल तर तुमचे फॉल ऑफ विकेट्समुळे तुम्ही ऑल आउट व्हाल. आणि जर का स्काय सारखा प्लेअर नसेल तर तुमचा स्केअरबोर्डच पुढे जाणार नाही. 100%. आपण असं म्हणूया की लमसम म्हणजे सूर्यकुमार यादव आहे आणि SIP म्हणजे द्रविड आहे किंवा पुजारा आहे. जे सिंगल्स आणि डबल्सनी काय होतं की स्कोर बोर्ड हलत राहतो, इन्व्हेस्टमेंट होत राहतात. कधी कधी असं होऊ शकतं की पिचवर तुम्हाला 4-6 मारताच येत नाहीये, खूप मोठं ग्राउंड आहे, व्हॉट एव्हर प्रॉब्लेम्स आर देअर. मग त्या केसमध्ये सिंगल आणि डबलनी स्कोर बोर्ड बनणार. ऑस्ट्रेलिया, MCG, विराट, पुजारा खेळलेला आपल्याला त्यांनी संभावून नेले. बरोबर. आणि असंही होतं की फक्त सिंगल आणि डबल होऊन मोठा स्कोर नाही बनणार, तुम्हाला 4s आणि 6s पण पाहिजे. तसंच लमसमचं आणि SIPचं आहे. जर तुम्हाला दर महिन्याला शक्य असेल तर तुम्ही स्कोरबोर्ड हलवत राहणं, पोर्टफोलिओ वाढवत राहणं, म्हणजे SIP करत राहणं महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला जेव्हा पैसे कधी कधी अवेलेबल होतात आपल्याकडे की काहीतरी एखादी रिअल इस्टेट विकली आहे, कोणीतरी दिलेत, काहीतरी कुठून तरी पैसे आलेत, अशा केसमध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा लमसम पण करत राहिलं पाहिजे. त्याने तुमचा पटकन मोठा स्कोर वाढू शकतो असं म्हणू शकतो. आता जे तुम्ही SWPचं विचारलं त्याचं सांगतो. 50 लाखावर वर्षाला 5 लाख काढू शकतो का? तर उत्तर आहे नाही. कारण की का सांगतो, आपल्याला ना कॅपिटल प्रोटेक्शन म्हणजे तुम्ही भांडवल सुरक्षित ठेवताय का नाही हे बघायला पाहिजे. त्याचं बेसिक गणित असं आहे की तुमचा जो मंथली खर्च आहे, माझा मंथली खर्च 1 रुपया असेल तर त्याचा 200 पट म्हणजे 200 रुपये एवढा तुमचा पोर्टफोलिओ कमीत कमी पाहिजे. आता थोडं कन्फ्युजिंग वाटेल, पण असं अज्युम करूया की माझ्याकडे 100 रुपये टोटल पोर्टफोलिओ आहे. तर 100 रुपये पोर्टफोलिओतनं मी किती पैसे काढू शकतोय? तर मी महिन्याला 0.5% म्हणजे ₹0.5 काढू शकतो मॅक्झिमम. मी महिन्याला ₹0.5 काढतोय म्हणजे मी वर्षाला 6 रुपये टोटल काढतोय. 12 महिन्यात ₹0.5 करून 6 रुपये मी वर्षाला काढतोय. आता हे 6 रुपये हे महत्वाचं आहे. 6 रुपये म्हणजे 6%. जर का मी वर्षाला 6% पैसे म्युच्युअल फंडातनं काढत असून आपण अज्युम करतोय की 12% त्यात आपल्याला रिटर्न मिळतोय. म्हणजे पहिल्या वर्षी काय होणार आहे, तुमचे 100 रुपये आहेत
त्याचे वाढून 112 रुपये होत आहेत आणि तुम्ही 6 रुपये काढून पण घेता. मग एंड ऑफ द इयर तुमचे 106 रुपये झाले. बरोबर. हा आणि आपलं इन्फ्लेशन 6-7% धरतोय आपण, म्हणजे इन्फ्लेशन प्रोटेक्शन होतंय तुमचं कॅपिटल तेवढंच राहतंय. दिसताना 100चे 106 दिसत आहेत, झालंय. पण व्हॅल्यू तेवढीच राहते. तेवढीच. प्लस तुमचा मंथली खर्च पण त्याच्यातनं निघतोय. बरोबर. सो आम्ही असं सांगतो की महिन्याला 0.5%, वर्षाला 6% एवढा खर्च तुम्ही त्याच्यातनं करू शकता. त्यापेक्षा जास्त केलात तर प्रॉब्लेम काय होतो, काढता येतात म्हणजे रूल वाईज काढू शकतो का, तर तुम्ही 50% पण काढू शकता. पण प्रॉब्लेम असा काढू होतो नये. की काढलं की मग तुमचं जे 100 भांडवल आहे कमी ते पण झालं. कमी कमी होत जाणार आणि एका पॉइंटला ते संपून गेलं की तुमच्याकडे रिटायरमेंट फंड राहणार नाही. असं हे रिटायरमेंट करते SWP काम करतं, पण तुम्ही 10% नाही तर 5-6% घेऊन चाललं पाहिजे. बरोबर. आयडियली एकदम आयडियली 4% घेतलं पाहिजे, मॅक्झिमम 6%. 6%. त्यापेक्षा त्याच्यावर जास्त झालं म्हणजे कसं होतं सांगतो. आपण असं बघितलं की मार्केट प्रत्येक वेळी स्टेबल नाही जाते. मार्केट काही वर्षी मायनसमध्ये आहे, काही वर्षी प्लसमध्ये आहे आहे. आणि ॲव्हरेज करून 12 आहे. सो असं प्रत्येक वर्षी होणार नाही की 12% मिळत आहेत, 6% काढून घेतात. असं होऊ शकतं की त्या वर्षी असं झालंय की -10% मार्केट आहे, म्हणजे 90 झाले, प्लस 6 तुम्ही काढून घेताय, म्हणजे 84 वर आला तुमचा पोर्टफोलिओ एकदम. आणि काही वर्ष असं होणार आहे की 100चे तुमचे एकदम 120 झाले, 112च्या ऐवजी किंवा 125 झाले, एकदम प्रॉफिट झालाय आणि त्यातनं तुम्ही 6 काढून घेताय. हे सगळ्या वेगवेगळ्या कंडिशन्समधनं तुमचा पोर्टफोलिओ तरुण निघतोय का हे बघायला पाहिजे आणि त्यानुसार 4 ते 6%, खरं तर 4% आयडियली असं आपण ठरतो की तेवढे काढले पाहिजे. ओके, ग्रेट. याच्यातच मी अजून एक सांगू शकतो इंटरेस्टिंग. SWP करणारे क्लायंट्स काय प्रकारचे असतात ते सांगतो. ज्यांना पेन्शन नाहीये की महिन्याला खर्च काढायचा आहे आपल्याला, त्याचं काही प्लॅनिंग केलं नाहीये, पण कधी कधी असं होतं की तुमची नोकरी संपते, रिटायरमेंट येते, त्यांना ग्रॅच्युइटी किंवा काही अमाऊंट मिळते एकदम 50 लाख 60 लाख रुपये. मग ते काय करतात की ते हायब्रिड, आम्ही असं सजेस्ट करतो की हायब्रिड म्युच्युअल फंड्समध्ये थोडं इक्विटी घेऊन असं ते इन्व्हेस्ट करतात. आणि SWP हा असा प्रकार आहे की तुम्ही जसं SIP ला सांगितलं ना बँकेला, की दर महिन्याच्या 5 तारखेला 5,000 रुपये बँकेतनं तू या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट कर, ही SIP झाली. तर ह्याच्या बरोबर उलट ही SWP आहे आणि ती खूप पॉवरफुल आहे. त्याच्यात असं असतं की दर महिन्याच्या 5 तारखेला तू म्युच्युअल फंड्समधनं 20,000 रुपये काढून माझ्या बँकेत जमा कर. मग दर महिन्याच्या 5 तारखेला तुमच्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये येणार, तुमचे म्युच्युअल फंड स्वतःहून विकले जाणार. मग तुम्हाला महिन्याला जो काही खर्च आहे तो तुम्ही त्यातनं काढा, तुम्ही ठरलेल्या तारखेला तो तुमच्या बँकेत येणार, त्यातनं तुमचा महिना जाईल. सो ज्यांना पेन्शनचा प्लॅन नसतो, पेन्शन नसते, असे लोक मोठी लमसम घेतात, 1 करोड 50 लाख, जी काही शक्य आहे त्याच्यात प्रत्येकाच्या फायनान्शियल लेवलनुसार ती वेगळी असणार आणि त्यातनं काही अमाऊंट दर महिन्याला काढतात, त्यातनं त्यांचा महिना जातो. तर एका प्रकारे पेन्शनचं काम SIP करते, SWP करते. सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन. बरोबर. ओके. तर आता आपण काय पाहिलं की रिटायरमेंट प्लॅन बद्दल. तर आपण घेऊन चालू की एखाद्याला मुलगा आहे किंवा मुलगी लहान आहे, तर मग त्याच्या एज्युकेशन करता त्याला जर 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर जर 20 लाख रुपये पाहिजे असतील तर काय केलं पाहिजे, आणि त्यावेळी 20 लाखाची किंमत आत्ता काय आहे किंवा आत्ता किती इन्व्हेस्ट केले पाहिजे, बरोबर. हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करा. असं अजून करूया आता की 2 वर्षांची मुलगी आहे आणि तिला 18व्या वर्षी तिच्या म्हणजे अजून 16 वर्षांनी कॉलेजसाठी काही फंड्स पाहिजे. हायर एज्युकेशन. आत्ता असं समजा की मे बी MBA करायचं आहे, आत्ता MBAचा खर्च आहे 20 लाख रुपये. बरोबर. पहिली स्टेप अशी करायला पाहिजे की आत्ता जर 20 लाख असेल तर अजून 16 वर्षांनी किती 20 लाख, म्हणजे तेव्हा फी किती असेल MBAची हे काढायला तुम्हाला इन्फ्लेट करायला पाहिजे. ओके. सो आपण आता एक्झाम्पल म्हणून 7% इन्फ्लेशन धरूया. ओके, 7. सो आत्ता आपली आहे 20 लाख रुपये फी, ती आपण 7% इन्फ्लेट करतोय. किती, तर 16 वर्षांनी. 16 वर्षांनी तेव्हाची MBA फी अराउंड 59 लाख रुपये असेल. 60 लाख धरून. सो ही बऱ्यापैकी आहे. 59 लाख रुपये म्हणजे पहिलं आपल्याला कळलं की अजून 16 वर्षांनी आपल्याला 59 लाख रुपये लागणार आहे. 20 लाख नाही पाहिजे आपल्याला, 60 लाख पाहिजे. बरोबर. म्हणजे असं धरून चाललो की 20 लाख लागणार आहेत तर प्रॉब्लेम होईल, तेव्हा पैशांची कमी महसूस होईल, असं धरू शकतो. सो त्यासाठी मग आत्ता किती इन्व्हेस्ट करून चाललं पाहिजे. बरोबर. सो आपण आता इथे मी धरतोय की 12% आपल्याला रिटर्न मिळतोय, 16 वर्ष आपण इन्व्हेस्ट करतोय, तर किती अमाऊंट टाकली की 60 लाख रुपये होतात. जर मी आता 15 लाख रुपये टाकले तर 91 लाख, म्हणजे 15 लाख जास्त आहे. तर मी असं धरूया की 12 लाख
ओके, 61 लाख म्हणजे अराउंड आत्ता 10 लाख रुपये टाकले वन टाइम, वन टाइम. तर तेव्हा 60 लाख रुपये होतील, तेव्हा माझी गरज भागेल. सो आत्ता 10 लाख रुपये टाकायला पाहिजे. पण माझ्याकडे जर लमसम नसतील तर मी काय करू शकतो, तर मी SIP करू शकतो. SIP. मला तेव्हा 16 वर्षांनी 60 लाख रुपये पाहिजे असेल तर किती रुपयाची SIP पाहिजे, आपण ते पण बघूया ट्रायल अँड एररने. माझ्याकडे 15,000ची आत्ता SIP केली तर 81 लाख होत आहेत, जास्त आहेत. बरोबर. मी जर आत्ता 11,000ची SIP दर महिन्याला केली पुढची 16 वर्ष, तर मला असं म्हणू शकतो की 16 वर्षांनंतर किती आहेत, हे 60 लाख रुपये अवेलेबल आहेत, माझी गरज भागते. सो अशा प्रकारे आपण कॅल्क्युलेट केलं पाहिजे. आत्ता किती कॉस्ट आहे ती इन्फ्लेट करायची की तेव्हा किती कॉस्ट असेल, आणि मग तेव्हा तेवढे पैसे साठायला आत्ता किती लमसम किंवा SIP करायला पाहिजे असं बघितलं पाहिजे. आणि हे सगळे कॅल्क्युलेटर ना गुगलवर आहेत अवेलेबल, तुम्ही डायरेक्ट जाऊन बघू शकता. कॅल्क्युलेटर्स गुगलवर आहेत. मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मी तुम्हाला ही कॅल्क्युलेशन करून देऊ शकतो. टाकून देऊ आपण. पण जरी स्वतः करायचं ठरलं तरी गुगलवर इझिली अवेलेबल आहे. इझिली अवेलेबल आहेत आणि गणित पण सोपं आहे. खूप कॉमन. काय होतं की ते गणित करून बघितलं ना की नीट अंदाज घेतो. बरोबर. म्हणजे नाहीतर मग हवेत गोळीबार होतो की किती आत्तापासून 5,000 टाकायला पाहिजेत का 20,000, हे माहितीच नसतं. तसा अंदाज पटकन येत नाही. आपल्याला माहिती आहे की मला 16 वर्षांनी 60 लाख लागणार आहेत, तर आत्तापासून काही ना काहीतरी प्लॅनिंग त्याच्या दृष्टीने करता येतं. मग तेव्हा ते गोल हिट करणं खूप सोपं होऊन जातं. तर मग एक मिथ घेऊन चालू आपण की काय म्हणतात की आपल्याकडे खूप पैसा असेल तरच इन्व्हेस्ट करता येतं. हे याच्यावर काय सांगाय आले नाही, काय उत्तर द्यायला सांगा. रूल वाईज आपण 100 रुपये पण इन्व्हेस्ट करू शकतो, 100 रुपयाची SIP पण करू शकतो आणि फक्त 100 रुपये पण टाकू शकतो. आता आपण कोणत्या फायनान्शियल कंडिशनमध्ये आहोत हे चेंज होत राहतं. मी सांगतो, आमच्याकडे 500 रुपयाची SIP करणाऱ्या मावशी आहेत, ज्या दर महिन्याला 500 रुपये टाकतात. त्यांना तेवढं शक्य आहे. त्यांच्यासाठी जो कॉर्पस तयार होईल काही वर्षांनी, तो त्यांच्यासाठी सिग्निफिकंट असणार आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं 4 लाखाची SIP करणारे पण आमच्याकडे क्लायंट्स आहेत, ज्यांच्यासाठी 4 लाख रुपये इज नॉट ह्यूज अमाऊंट. त्यांच्यासाठी आहे ती अमाऊंट, आपल्यासाठी ह्यूज आहे, त्यांच्यासाठी ती ओकेच आहे. सो काय अमाऊंट आहे हा पर्स्पेक्टिव्हचा मुद्दा आहे. बरोबर. माझ्यासाठी मे बी 1 लाख रुपये थोडे असतील आणि 5 कोटी रुपये खूप जास्त असतील. दुसरा एखादा माणूस असेल ज्याच्यासाठी 1 लाख आणि 5 कोटी खूप जास्त अमाऊंट आहे, आणि एक माणूस असेल ज्याच्यासाठी 1 लाख रुपये पण फार नाही आणि 5 कोटी रुपये पण फार नाही. आपण किती कमवतोय, आपले खर्च किती आहेत, आपली एस्पायरेशन्स काय आहेत, यानुसार ठरतं की तुम्ही किती SIP केली पाहिजे. गव्हर्नमेंट बॉन्ड्स सुद्धा ऐकतो आजकाल, खूप ट्रेंडिंगला इंस्टाग्राम. बरोबर. गव्हर्नमेंट बॉन्ड्स पहिले काय ते सांगा आणि मग पुढे. आपण जे भारतीय गव्हर्नमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट, त्यांना पैशाची गरज असते. ओके. तर ते पैसे कसे उभे करतात, तर ते बॉन्ड्स काढतात. ओके. बॉन्ड म्हणजे एका प्रकारचं प्रॉमिस आहे, असं एकदम सोप्या भाषेत समजायचं झालं तर प्रॉमिस आहे. जसं आपण स्वतः बँकेकडनं पैसे उसने घेतो, की जसं होम लोन घेतलं की 1 कोटी रुपये घेतलेत आणि त्याच्या बदल्यात मी इतके टक्के इंटरेस्ट भरतोय, तसं गव्हर्नमेंट पण जनरल पब्लिककडनं पैसे उसने घेतं, त्याच्या बदल्यात त्यांना रिटर्न देतं. त्याला आपण असं म्हणू शकतो की त्याला बॉन्ड म्हणतो. असं बॉन्डचं उदाहरण द्यायचं झालं तर असा एक बॉन्ड असू शकतो की 5 वर्षांचा बॉन्ड आहे. ते 1 लाख रुपयाच्या मल्टिपलमध्ये, म्हणजे तुम्ही जर 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर ते तुमच्याकडनं 1 लाख रुपये घेत आहेत, त्याच्या बदल्यात ते तुम्हाला 7% इंटरेस्ट पे करतायत. म्हणजे काय होणार की 5 वर्षांनंतर ते तुम्हाला तुमचे मूळ 1 लाख रुपये आणि 7% इंटरेस्ट 5 वर्षांचा असं तुम्हाला परत पैसे देणार. त्याला म्हणतात आपण बॉन्ड असं म्हणतो. सो गव्हर्नमेंट बॉन्ड म्हणजे काय, की जेव्हा गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू करतं त्याला आपण गव्हर्नमेंट बॉन्ड असं म्हणतो. तसं कॉर्पोरेट बॉन्ड पण असतात, की बजाज आहे, HDFC आहे, अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांना पण जेव्हा पैशांची गरज भासते तेव्हा ते बॉन्ड्स इश्यू करतात. ते आपण विकत घेऊ शकतो आणि त्याच्या बदल्यात तो ठरलेला जो इंटरेस्ट रेट आहे ते आणि मुद्दल असं जेव्हा मॅच्युअर होतं तेव्हा आपल्याला मिळून जातं. पण त्याच्यामध्ये मॅच्युरिटी आहे का, म्हणजे आधी काढता येत नाही असं? नाही, त्याच्यात पण खूप वेगवेगळे प्रकार असतात. काही जण असतात जे क्वार्टरली इंटरेस्ट देतात, म्हणजे दर 3 महिन्यांनी तुम्हाला त्याचा इंटरेस्ट मिळणार, दर 6 महिन्यांनी मिळणार, दर वर्षी मिळणार, किंवा मॅच्युरिटीला म्हणजे 5 वर्षांनंतर सगळं एकत्रच मिळणार. पतसंस्था का, पतसंस्था थोडी फार. हा, बरोबर. स्ट्रक्चर सिमिलरच आहे, की तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला कधी इंटरेस्ट पाहिजे, त्या बॉन्डनुसार तो वेगवेगळा फरक असतो. मुद्दा असा आहे की तुम्हाला काही ठरलेला इंटरेस्ट मिळणार आणि तुमची मुद्दल परत मिळणार. सो सेफ ऑप्शन असेल तर आपण गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये नेहमी इन्व्हेस्ट करतो, कारण की गव्हर्नमेंट कधी डिफॉल्ट करत नाही. म्हणजे एखादी पतसंस्था किंवा एखादं सहकारी बँक जर उद्या बुडली
तर ते असं म्हणू शकतात आम्ही तुमचे पैसे परत नाही देणार. असं खूप वेळा होतं आणि की होतं. कंपनीज बुडतात, मग ते पैसे जातात. पण आपण असं अज्युम करूया की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इतकी मोठी एंटिटी आहे की ते नाही होऊ कधी शकत. म्हणजे सगळ्यांमध्ये सेफ काय आहे तर गव्हर्नमेंट इंडिया आहे, बस. ते काही तुम्हाला बुडवणार नाही. आणि जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच बुडलं असेल तर मग तुम्हाला पैशांची फार चिंता असेल त्या पॉईंटला, असं मला वाटत नाही. गव्हर्नमेंटच गेलं तुमचं काय उपयोग आहे मग. आपण 2 चालू की एखादा समजा 10,000 इन्व्हेस्ट करायचे आहेत. हम्म. आता मग ते सगळे म्युच्युअल फंडमध्ये गेले पाहिजेत का गोल्डमध्ये किंवा जागेमध्ये असं बंद केलं पाहिजे? ओके, मी इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूज आत्ता आपल्याला काय काय अवेलेबल आहेत असं सांगतो. तुमच्याकडे गोल्ड सिल्व्हर आहे, ज्याला आपण कमोडिटीज म्हणतो. बाकी पण कमोडिटीज आहेत. बरं. म्हणजे तुम्ही स्टॉक त्या आपल्या MCX वर गेलात, म्हणजे कमोडिटी एक्सचेंजवर गेलात, तर तुम्हाला कॉपर आणि ब्रॉन्झ असं वेगवेगळ्या कमोडिटीजमध्ये ट्रेड करता येतं. त्याला आपण म्हणतो कमोडिटीज. त्यानंतर रिअल इस्टेट आहे की तुम्ही जागेत इन्व्हेस्ट केलं. तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये केलं. तुम्ही डेट साईडला केलं, ज्याला बॉन्ड, डिबेंचर्स, FDs असे वेगवेगळे प्रकार झाले. आणि तुम्ही हे सगळं सोडून कशात इन्व्हेस्ट करू शकता, तर तुम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले. हाही एक प्रकार झाला की मी स्वतःवर इन्व्हेस्ट केले ते पैसे, त्याच्यातनं माझा बिझनेस जेव्हा आवडेल तेव्हा मला त्यात प्रॉफिट होईल. असे सगळे अव्हेन्यूज झाले. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट अव्हेन्यूजचा, प्रत्येक असेट क्लास आपण त्याला म्हणतो, असेट क्लासचा वेगवेगळा फायदा आणि तोटा आहे. जसं रिअल इस्टेटचा असा आपण फायदा म्हणतो की रिअल इस्टेटमध्ये जर आपण बरोबर लावलं तर पटकन पैसे भरपूर वाढवू शकतात. दुसरं म्हणजे आपल्याला समोर दिसतंय ना, ते फिजिकल असेट आहे की आहे माझ्याकडे 1 एकर जागा समोर दिसते. स्टॉक मार्केट सारखं नाही की कुठेतरी कागदावर काहीतरी लिहिलंय की ओनरशिप आहे. सो हा फायदा आहे. तोटा असा आहे की लिक्विडिटी नाही आहे. मला असं झालं की उद्या पैसे पटकन पाहिजेत, तर मी एका दिवसात व्यवहार करून पैसे नाही उभे करू शकतो. बरोबर. तो लिक्विडिटीचा मुद्दा आहे. लिक्विड म्हणतात. लिक्विडिटीचा फायदा FD मध्ये आहे की मी आज FD मोडली की लगेच उद्या माझ्या बँकेत पैसे मला जमा होत आहेत. त्याच्यात तोटा असा आहे की इंटरेस्ट खूप जास्त नाही मिळत. थोडा कमी आहे. बरोबर. इंटरेस्ट खूप जास्त कुठे मिळतो तर स्टॉक मार्केटमध्ये मिळतो, मार्केटमध्ये. पण त्याच्यात रिस्कचा मुद्दा आहे की रिस्क खूप जास्त आहे म्हणून. आपण ज्या वेळेला काढणार त्यावेळेस स्टॉक मार्केट चांगलं असेल असं नाही. बरोबर. त्यावेळेस डाऊन पण शकतो. डाऊन असेल तर मग तुम्हाला पटकन काढता येणार नाही, तुमचा लॉस मध्ये असेल. Loss सो मध्ये व्हॉलेटिलिटी आणि रिस्क त्याच्यात आहे. गोल्ड सिल्वर मध्ये असं आपण म्हणतो की जो आपला ट्रेडिशनल असेट क्लास आहे की सगळेजण खूप पिढ्यानपिढ्या गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करत असतात, कारण ते जे मेटल आहे ते अनेक वर्ष टिकतं, त्याला काही होत नाही आणि ते व्हॅल्युएबल आहे म्हणून. त्याच्यात तुम्हाला रिटर्न पण मॉडरेट मिळतो. त्याच्यात लिक्विडिटी चांगली आहे अशा अर्थाने की जर मी सेल करायला गेलो तर मला बायर युजली ऑलवेज मिळतो. सो असं होत नाही की बायरच नाही, जे रिअल इस्टेटच्या बाबतीत होऊ शकतं की मला विकायचं पण मला बायरच मिळत नाही. तसं गोल्डच्या बाबतीत होत नाही, कारण गोल्डला चांगली डिमांड आहे असं. सो असं प्रत्येक असेट क्लासचा फायदा आणि तोटा असतो. तुमची काय रिक्वायरमेंट आहे, तुम्ही काय प्रकारची रिस्क घेऊ इच्छित आहे, तुम्हाला काय प्रकारचा रिटर्न हवा आहे आणि तुम्ही कशात कम्फर्टेबल आहात, रिस्क ॲपेटाईट काय, याच्यावर ठरणार की तुम्ही कुठे टाकायचं. म्हणजे असं होतं माझ्याकडे की माझ्या वयाचा किंवा थोडा मोठा किंवा असं की 20-30ला नातू आहे, त्याचे स्वतःचे पैसे तो इक्विटीमध्ये टाकतो आणि तो त्याच्या आजीला घेऊन माझ्याकडे येतो आणि तो म्हणतो की हिला समजावून सांगा की इक्विटीमध्ये फायदा असतो, तिचे पण पैसे आपण इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करूया. तर त्याला असं अपेक्षित असतं की मी इक्विटीच त्याला सांगेन, पण खरं तर आहे की तिच्यासाठी ती बरोबर गोष्ट नाही आहे. FD, डेट, गोल्ड हे तिच्यासाठी कम्फर्टेबल असेट क्लास आहेत, रिस्क कमी आहे, तर तिने त्याच्यातच इन्व्हेस्ट करणं अपेक्षित आहे. बरोबर. असं मला मी एक गोष्ट ऐकलेली आहे की कॉपर जे येते तांब, ती सुद्धा एक इन्व्हेस्टमेंटचं ऍसेट झालेले आता. बरोबर. याच ऐकतो याच्याबद्दल बरोबर. काय, कारण एक कम्प्लिटली वेगळा, जसं आपल्या स्टॉक मार्केटचा स्टॉक मार्केट आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, की जे इट इज लाईक मंडई असल्यासारखं आहे. मंडईत भाजीपाला विकला जातो तसा तिथे स्टॉक एक्सचेंजवर शेअर्स विकले जातात. तसं बॉन्डचं मार्केट असतं की अशा वेबसाईट्स असतात जिथे जाऊन तुम्ही बॉन्ड्स विकत घेऊ शकता, कम्पेअर करू शकता. तसं कमोडिटीचं पण मार्केट असतं, खूप इंटरेस्टिंग आहे की तिथे MCX म्हणून आहे, तिथे तुम्ही गेलात की तुम्हाला तिथे गोल्ड, सिल्वर, कॉपर, कापूस, खूप ऑइल, खूप वेगवेगळ्या कमोडिटीज तुम्हाला ट्रेड करता येतात. तुम्हाला तिथे ते विकत घेता येतात, विकता येतात. सो ते खूप, म्हणजे ते जनरली लोकांना माहित नसतं, पण एकदम इंटरेस्टिंग वेगळं फील्ड आहे. मी आजकाल ऐकतो ना की कॉपरमध्ये इन्व्हेस्ट करा म्हणून राहिले, 1 किलो कॉपर घेऊन ठेवा
हा. त्याचा पुढे मग अजून जास्त फायदा होऊ जास्त शकतो. हे फायदा पण होईल. ऐकतोय. बरोबर बरोबर. याला आपण म्हणतो स्पेक्युलेशन, की तुम्ही अंदाज लावताय की पुढे होऊन याचा फायदा होईल, की आता मी 1 किलो कॉपर घेऊन ठेवतो, मे बी 5 वर्षांनी त्याला खूप चांदीसारखी व्हॅल्यू किंमत येईल, येईल. चांदीसारखं खूप वाढेल, सोन्यासारखं वाढेल. त्याच्याबद्दल मी कमेंट करू शकत नाही, कारण बरोबर. मला आपण पर्सनली माहित नाही की ते बरोबर. काय होईल, वर जाईल खाली बरोबर जाईल. 100%. पण अव्हेन्यू अवेलेबल आहे की तुम्ही खरंच इन्व्हेस्ट त्याच्यात करू शकता. ओके. बरं आता कसं होतं की 2008 झालं, 2020 झालं, हे मार्केट क्रॅश झाले आहेत. हम्म, आता आपण सध्या वॉर टाईप सिच्युएशन आहे. बरोबर तर मग काय होतं, लोक घाबरतात की हां. SIP सुरू ठेवू, बंद करू, बरोबर. इन्व्हेस्टमेंटचं काय करू, माझ्या हां, काढून हां, घेऊ हां. का, बरोबर. या बाबतीत काय सांगाल? SIP असा एक प्रकार आहे ना, की ज्याचा सगळ्यात जास्त फायदा हा व्होलटाईल टाइम्समध्ये होतो. व्होलटाईल टाइम्स म्हणजे अशा वेळ जेव्हा मार्केट खूप सारखं वर खाली होतंय, होतंय. जसं आत्ता बघायला आत्ता मिळतंय होतंय. आपल्याला. हां. का सांगतो? आपलं दर महिन्याला परचेस होतोय, म्हणजे जेव्हा मार्केट वर जातंय तेव्हा पण होतोय, खाली जातंय तेव्हा पण होतोय. त्यामुळे एका प्रकारे आपलं ॲव्हरेजिंग होतं. म्हणजे असं समजा की मी ₹1,00,000 डायरेक्ट मार्केटमध्ये टाकले. हं. त्याच्यानंतर मार्केट कोसळलं. मग मला लगेच त्या 1,00,000चे 70,000 दिसणार. 30% जर मार्केट कोसळलं तर मला भीती वाटणार. आणि मग जोपर्यंत ते वर येत नाही, त्या लेव्हलच्या वर जात नाही, तोपर्यंत मी लॉसमध्येच मला दिसणार. याच्या अगेन्स्ट जर मी ते SIPच्या थ्रू इन्व्हेस्ट केले असतील, तर काय होणार? जेव्हा मार्केट वर आहे तेव्हा माझे मे बी ₹10,000 इन्व्हेस्ट होत आहेत. इन्व्हेस्ट होतं. थोडं पडायला गेल्यावर पुढच्या महिन्यात 10,000, थोडं पडल्यावर 10,000, 10,000, 10,000 असं मार्केट जेव्हा खाली पडतंय तेव्हा पण 10,000 होत आहेत आणि वर पण जातंय तेव्हा 10,000 होत आहेत. त्यामुळे एकतर मला तेवढा लॉस दिसत नाही जेवढा मला लमसम टाकल्यावर दिसतो. बस. त्यामुळे ओके. मला धास्ती, रिलॅक्स आहे. म्हणजे मला रिलॅक्सेशन होतं. आणि दुसरं म्हणजे माझी जी बाईंग प्राइस आहे ती टॉपला नाही राहत. ती जर मार्केट खाली जाते तर ॲव्हरेज होऊन मध्ये राहते. बरोबर. जे काही मार्केटमध्ये वर खाली होतंय, जे काही होतंय त्याची ॲव्हरेज प्राइस मला मिळून जाते. हा मेन SIPचा फायदा. त्यामुळे जेव्हा टर्ब्युलंट टाइम्स असतात तेव्हा SIP थांबवायची का? तर एक्झॅक्टली नाही थांबवायची, उलटं करायचं. अजिबात नाही, चालू ठेवायची. ठेवा. कारण सगळ्यात जास्त SIPचा फायदा जेव्हा मार्केट व्होलटाईल आहे, खाली जात आहे तेव्हाच आहे. तेव्हाच होईल. मग आता मी आहे ना एक रील बघितलेली आहे. हम्म. याचं तुम्ही सांगा मला. ते म्हणतात नाही का की मी करोडोचं घर घेण्यापेक्षा आहे ना, ते रेंटनी त्या घरात राहील आणि इकडे SIP चालू ठेवेल. हे ऐकलंय कन्सेप्ट? बरोबर, ऐकलंय. मग हे थोडं सांगा ना. मला क्रिएटर पण माहिती आहे कोण आहे ते. हा, ठीक. त्याला 2 मुद्दे आहेत. रिस्क कपॅसिटी आणि ॲपेटाईटचा मुद्दा आहे. तो दोन्ही आहे तो विषय. फायनान्शियली मी गणित करून काही दाखवू शकतो. म्हणजे मी कॅल्क्युलेट केलं की मला रेंटचं यील्ड एवढं मिळत आहे आणि मी एवढे पैसे भरतोय, त्याच्याऐवजी मी घर घेतले तर माझे इतके पैसे जात आहेत. हे असं मी काही करून तुम्हाला प्रूव्ह करून दाखवू शकतो. जेव्हा आपण प्रॅक्टिकली विचार करतो तेव्हा खरंच शक्य आहे का की तू किती वर्ष रेंटवर राहशील? 50 वर्ष राहतील, 60 वर्ष राहशील? तुझ्या घरचे कम्फर्टेबल असतील का दर 4 वर्षांनी मूव्ह घर करायला? बदलायला. हा खूप प्रॅक्टिकल मुद्दा आहे, खूप जो practical कधीच मुद्दा. कोणी लक्षात घेत नाही. 100%. म्हणजे तुमचं गणित बरोबर असेल पण आणि तो फायनान्शियली करेक्ट असेल. काय म्हणतात तुमचं कॅल्क्युलेशन असेल, पण फायनान्शियल करेक्ट डिसिजन आहे का? तर ते प्रत्येकाच्या कम्फर्ट लेवलवर डिफर होतं. म्हणजे So असं नाही म्हणू practically ते शकत. पण म्हणजे मी किती खरंच possible आहे? माझं आता घर सोडून रेंटनी राहायला जाऊ का? तर ते थोडं म्हणजे चुकीचं वाटणं मला की असं म्हणणं की प्रत्येकाच्या काय म्हणतात कम्फर्ट लेवलचा मुद्दा असतो. कारण जे रेंडी राहतात त्यांचं म्हणणं असतं स्वतःचं घर पाहिजे. कारण तो अशुरन्स आहे पाहिजे ना. ना. एक्झॅक्टली अशुरन्स आहे. माझी ही स्वतःची जागा आहे जिथं मला संसार थाटायचा आहे, घर नांदवायचं आहे. हा जो कम्फर्ट आहे तो स्वतःचं घरच देतं, रेंट राहून नाही मिळत. 100%. त्यामुळे असं म्हणणं थोडं फुलिश आहे की सगळ्यांनी जाऊन रेंटनीच राहा आणि म्हणजे ते मला फार तसं पटत नाही. तुम्ही प्रत्येकाचं प्रॅक्टिकली पण जरा विचार करायला पाहिजे. नॉट एव्हरीथिंग इज नॉट कॅल्क्युलेशन. फायनान्स हे खूप पर्सनल गोष्ट आहे. 100%. ओके. तर मग तुमच्याकडून एक काय सल्ला येईल सगळ्या ऑडियन्सला? काय केलं पाहिजे सुरुवात? ओके. मी असं सांगू शकतो की श्रीमंत कसं व्हायचं खूप इझी आहे. श्रीमंत कसं व्हायचं म्हणजे श्रीमंत कसं राहायचं श्रीमंतासारखं. आता ह्याच्यात पैसेवाला आणि श्रीमंतमध्ये खूप फरक आहे. असं मी समजतो की जो रिच आहे आणि वेल्दी आहे याच्यात खूप फरक आहे. रिच माणूस असा आहे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत, मे बी 5 करोड आहेत. एखादा चांगला डॉक्टर आहे, हार्ट सर्जन आहे, तो महिन्याला ₹5,00,000 कमवतोय, पण त्याची लाईफस्टाईल अशी आहे की तो महिन्याला ₹5,00,000 खर्च पण करतो. इज नॉट वेल्दी. कारण की तो सगळे जर खर्च करून त्यांनी लाईफस्टाईल एवढी एलिव्हेट केली आहे की ज्या पॉइंटला तो काम करणं बंद करेल
त्या पॉइंटला बिघडलं. हां, त्या पॉइंटला त्याला त्याची लाईफस्टाईल मेंटेन नाही करता येणार आणि त्याला राहता येणार नाही. आणि याच्या कंपॅरिझनमध्ये जर असा माणूस असेल, की जो महिन्याला ₹50,000 कमवतोय आणि त्याचा महिन्याचा खर्च ₹20,000 आहे आणि बाकीचे तो इन्व्हेस्ट करतोय किंवा बाकीचे जे काही करतोय तो, त्यांनी त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे त्याच्या इन्कम बरोबर ठेवली नाहीये. हां, कमी मग त्यांनी जर काम करणं बंद ठेवलं, त्याचा पोर्टफोलिओ बनलाय, त्याने तर SWP थ्रू त्याच्यातनं पैसे काढून तो काम न करता जगू शकतो, स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करू शकतो. हा माझ्या मते हा वेल्दी माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे. कारण की माझ्यासाठी श्रीमंती ही वेळेचीच आहे फक्त. पैशांची श्रीमंती फार काही टिकत नाही, त्यातनं जो उपभोग घ्यायचा आहे तोही फार राहत नाही. सो ज्या पॉइंटला तुम्ही असं म्हणू शकता की मी पैशासाठी काम नाही करत आहे, मला काम करायचंय म्हणून करतोय, त्यातनं पैसा हा आउटकम आहे फक्त एका प्रकारचा. ते साईड त्यातलं काय म्हणतात साईड आउटपुट आहे. माझ्यासाठी काम करणं महत्वाचं आहे म्हणून मी करतो. मला हवं तेव्हा मी माझं काम करणं बंद केलं तरी मला फायनान्शियली काही फरक पडत नाही. दॅट इज वेल्दी माइंडसेट. आणि रिच माइंडसेट इज की मला ही लाईफस्टाईल मेंटेन करायची आहे म्हणून मी काम करत राहायचं. बरोबर. त्यामुळे श्रीमंत कसं बनायचं, जसं जसं तुमचा इन्कम वाढत जातो, तुम्ही नोकरी करताय, बिझनेस करताय, जे काही करताय, जसं जसं इन्कम वाढतं त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल वाढली नाही, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढवला नाही, तर तुम्हाला मध्ये कुशन मिळते. या कुशन थ्रू जर तुम्ही चांगला पोर्टफोलिओ क्रिएट केलात, चांगला बेस तयार केलात, तर एक पॉईंट असा येतो ज्याला आम्ही फायनान्शियल फ्रीडमचा पॉईंट असं म्हणतो. ज्या पॉईंटला तुम्ही असं म्हणू शकता की काम करणं हा माझा चॉईस आहे, कंपल्शन नाहीये. कंपल्शन. मग तुम्ही फ्री झालात असं म्हणतो. सो हे मी असं सांगेन ऑडियन्सना की हे तुम्ही करणं खूप महत्वाचं आहे. मग ते जे फ्रीडम आहे ते इट इज एव्हरीथिंग. नाही काय मग म्हणलं गोलचं तर मी घरी सुद्धा म्हणतो की काय जे फुलिश वाटेल पण नाही का 35-40 वर्षापर्यंत मला रिटायर व्हायचं. का बरं? कारण मग इन्व्हेस्टमेंट इतकी करून ठेवायची ना बरोबर, की आपल्याला नंतर पॉडकास्ट करणं किंवा काम करणं आपलं चॉईस राहिला पाहिजे. बरोबर. मी एक ही आपली उदाहरण मजबुरी देतो. राहिली पाहिजे. बरोबर, मी एक उदाहरण देतो. माझा एक क्लायंट आहे, खूप जुना, म्हणजे माझ्या फॅमिलीचा क्लायंट आहे तो. बरं. त्यांनी 40व्या वर्षी रिटायरमेंट घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी काम चालू ठेवलं. त्यांची पॅशन एकदम वेगळी काहीतरी होती. त्यांची पॅशन ही त्यांच्या एकदम अभ्यासाच्या फील्डमधली होती आणि ते काम करत होते एकदम वेगळ्या फील्डमध्ये. त्यांना जोपर्यंत काम करायला लागलं तोपर्यंत त्यांनी ती नोकरी केली. त्यांनी साईड बाय साईड SIP थ्रू मोठा पोर्टफोलिओ तयार केला. जेव्हा त्या फायनान्शियल फ्रीडमच्या पॉईंटला पोहोचले तेव्हा त्यांनी 40व्या वर्षी नोकरी सोडली. हां, जे खूप मोठी स्टेप असते. नोकरी सोडताय तुम्ही 40व्या वर्षी, तुमची मुलं अजून लहान आहेत, त्यांचं सगळं अजून सेटल व्हायचं तरी नोकरी सोडताय आणि त्यांनी त्यांची पॅशन फॉलो करायला सुरुवात केली. आता हे करताना सगळ्यात भारी गोष्ट काय होती तर त्यांना अश्युरन्स होता, मी माझी पॅशन फॉलो करायला सुरुवात केल्यापासून मी मरेपर्यंत मी एकही रुपया कमवला नाही तरी माझं आणि माझ्या फॅमिलीचं माझ्या पोर्टफोलिओमधनं भागणार आहे. आणि मग त्यांनी त्यांची पॅशन फॉलो करायला सुरुवात केल्यानंतर खूप भारी गोष्ट काय घडली की त्याच्यातनं त्यांना जास्त पैसे मिळायला लागले नोकरीपेक्षा. तर तो बोनसच आहे असं म्हणू शकतो. पण अशा प्रकारे तुम्ही अर्ली रिटायरमेंट घेऊ शकता, तुम्ही फायनान्शियली फ्री होऊ शकता. तुम्हाला लवकर इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली पाहिजे, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली पाहिजे आणि थोडी काटकसर करून फ्युचरसाठी थोडे पैसे बाजूला ठेवणं महत्वाचं आहे. हाच मुद्दा पुढे एक्सटेंड करू की मुलं काय म्हणतात की 40 वर्षानंतर कुणी बघितलं आपण आहे की नाही. बरोबर, आहे ती जाऊन घ्यायला पाहिजे. ऍब्सोल्युटली. आत्ताचा काळ असा आहे ना की आपण योलो म्हणतो, यू ओनली लिव्ह वन्स. आणि म्हणजे मी 30,000 माझा पगार आहे तर सगळाच मी आत्ताच्या मोमेंटवर खर्च करून टाकला पाहिजे, पुढचं कोणाला माहिती आहे. हां, तर ते पुढचं कोणाला माहितीचा दुसरा पण हे आता AI मुळे इतकी तुमची नोकरी धोक्यात आहे. म्हणजे इतकं आधी कसं होतं की तुम्ही एकदा सरकारी नोकरी धरली, पोस्टात लागलात, रेल्वेत लागलात, असं गोष्ट ऐकली असेल की मग रिटायरमेंट पर्यंत त्याच कंपनीत टेन्शन नाही, पेन्शन मिळणार, सगळे फायनान्शियल सॉर्टेड आहे. आता तसं नाहीये. आता रिस्क कशी आहे की म्हणजे असं म्हणतायत ना की 40 वर्षांपर्यंत जगलोच नाही तर काय. तुम्ही असा विचार करा, जगलात आणि तुमच्याकडे नोकरी नसेल तर काय. हां, सो ऑफकोर्स मी बायकिंग करतो, पॅराग्लायडिंग करतो, बाकी खूप माझे छंद आहेत, हॉर्स रायडिंग करतो, भरपूर मी जगतो असं मी म्हणेन. पण काही पैसे हे फ्युचरसाठी काढून ठेवले पाहिजेत. तेवढं अनप्रेडिक्टेबल आता झालेलं आहे आणि तेव्हाच्या सोयीसाठी म्हणून काही पैसे इन्व्हेस्ट केलेच पाहिजे. तुमचं वय किती? 24. तुमचं आता पोर्टफोलिओ किती सांगू शकाल? नाही मध्ये किती मोठा असेल मी याचा अंदाज कमी आहे असं मी म्हणू शकतो. तुमच्यामध्ये कमी, आमच्यामध्ये जास्त असेल. तेच आहे, प्रत्येकाचा पोर्टफोलिओ हा त्याच्या काय गरजा आहेत त्यानुसार कमी किंवा जास्त असतो. ओके, तुमचं काय ऐकलं की यावर्षी रिटायर व्हायचं असं काही विचार?
काही कागज काही नाही अजून? माझा रिटायरमेंटची आयडिया अशी आहे की आता कारण की माझा बिझनेस आहे, सो माझी रिटायरमेंटची आयडिया अशी आहे की माझा बिझनेस माझ्याशिवाय चालला पाहिजे. बस. ज्या क्षणाला माझी टीम अशी तयार होईल आणि सगळं सिस्टीम्स अशा तयार होतील की तो माझ्याशिवाय चालतोय, मला बघायलाच लागत नाहीये, त्या दिवशी असं होईल की माझ्याकडे एक मशीन आहे जे मला दर महिन्याला पैसे देत आहे आणि मी मला हवं ते करतोय. बस बस बस. मग या पॉईंट नंतर तरी आय कॅन चूज की मग तरी मला बिझनेसवर काम करायचं असेल तर मी करू शकतो, तेव्हा मला फिरायला जायचं तेव्हा मी करू शकतो. वा. ओके. आता मग रॅपिड फायर घेऊन चालू. ठीक आहे. तर SIP किती वर्ष सेट करायची असते मिनिमम? इक्विटीमध्ये 5 वर्ष. मिनिमम. ओके. ₹1000 SIP का ₹500? सुरुवात कुठून केली पाहिजे? तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी सुरुवात करणं जास्त महत्वाचं. ओके. त्याची सवय लागणं गरजेचं आहे. बरोबर. ओके. ग्रो, झिरोदा, पेटीएम मनी कोणते प्लॅटफॉर्म बेस्ट आहे बिगिनर करता? AMCची वेबसाईट. AMCची वेबसाईट. बाकी काही? गोल्ड म्युच्युअल फंड की फिजिकल गोल्ड? गोल्ड म्युच्युअल कारण फंड. त्याचे ते गोल्ड सायन्स काय? बरोबर. त्याला आपण म्हणतो डिजिटल गोल्ड. डिजिटल गोल्ड डिजिटल गोल्ड नेहमीच माझ्यासाठी प्रेफरेबल आहे, प्रेफरेबल. का बरं? कारण की ते जास्त लिक्विड आहे. म्हणजे मी उद्या एक क्लिक केलं की ते विकलं जाऊन माझ्या बँकेत येणार आहे आणि त्याची व्हॅल्यू पण फिजिकल गोल्ड एवढीच वाढणार आहे. पण ते फील आजकाल लोक म्हणजे feel नाही बरोबर मिळणार आहे, ना पण मग. असं किती वेळा तुम्ही घेऊन ते हात लावता त्याला Point किंवा आहे. बघता. आता ज्वेलरी पण आजकाल फार तरुण लोकांना त्याचं अट्रॅक्शन राहिलेलं नाहीये. त्याचा प्रॉब्लेम असा होतो की जेव्हा ते आपण विकायला जातो, रेअरली विकायला जातो, जेव्हा गरज अगदीच पडेल तेव्हा जातो, जाणंच तेव्हा त्याची घट लावतात, मेकिंग चार्जेस, असं ते ज्वेलरी आणि ह्याच्यात बऱ्यापैकी प्रॉब्लेम असतो. अजून ते कॅरी करण्याची रिस्क पण असते की ते चोरीला जाऊ शकतं, बरोबर. काही होऊ शकतं. त्यापेक्षा मी स्वतः प्रेफर करतो की डिजिटल गोल्ड असावं. ज्यांना ऑफकोर्स ते म्हणजे समोर असणं जास्त इम्पॉर्टंट वाटतंय त्यांच्यासाठी ते कम्फर्टेबल नाही असेल का तर काही हरकत नाही. एक्झाम्पल असं घेतलं की खिशाचे ₹5,000 असतील हम्म. तर आपण ते खर्च करायचा विचार करतो. बरोबर ऑनलाईन ₹5,000 आपण कधी क्लिक करून खर्च बरोबर करतो. बरोबर तसं गोल्ड होऊ शकतं की लागेल ते हाय गोल्डचं काढून घेऊ आपण. काढून घेऊ असं होऊ शकतं. तसं बरोबर आपल्याकडे जर फिजिकल नको हे नको मोडायला हे होणार आहे. बरोबर. हा ऍक्च्युअली चांगला पॉईंट आहे. जर तुमच्याकडे फायनान्शियल डिसिप्लिन एवढा चांगला नसेल की तुम्ही पटकन विकताय तर नक्की तुम्ही भरपूर गोल्डच्या विटा विकत घ्या आणि ते परवडेल ते जास्त परवडेल. फायनान्शियल डिसिप्लिन डिजिटल गोल्ड आणि फिजिकल गोल्ड पेक्षा जास्त महत्वाचं आहे. ओके. म्युच्युअल फंड का FD? 25 वर्षाच्या मुलाचं काय केलं? म्युच्युअल फंड 100%. हे टाईप. एकाच वेळी लमसम टाकली पाहिजे की SIP केलं पाहिजे? कोणतं सेफर आहे? 4 पण मारल्या पाहिजेत आणि सिंगल पण काढल्या पाहिजेत. त्यामुळे दोन्ही दोन्ही. चाललं पाहिजे. दोन्हीचा बॅलन्स पण चालला. येस. कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही स्वतः इन्व्हेस्ट केले? मी कोटक मिड कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे. बरं. कमीत कमी 8 वर्ष इन्व्हेस्टेड राहण्याची माझी तयारी आहे. ओके. तर म्युच्युअल फंड बंद करायचा असेल तर किती वेळ लागतो? बंद करायची बंद? इच्छा असेल तर 1 दिवस, 1 वर्किंग डे काढून तुम्ही पैसे घेऊ शकता. लॉस होऊ शकतो. हा? लॉस हा, त्या दिवशी जी तुमची मार्केटची स्थिती असेल ती- त्यानुसार तुम्ही ते पैसे काढून घेऊ शकता. म्युच्युअल फंड जर कम्पेअर करायचे असतील तर मग कोणते ॲप यूज करायला पाहिजे? ओके. मॉर्निंग स्टार नावाची एक वेबसाईट आहे हा. ज्याच्यावर तुम्हाला चांगला रिसर्च मिळतो आणि व्हॅल्यू रिसर्च नावाची एक वेबसाईट आहे ज्याच्यावर पण तुम्ही सगळ्या म्युच्युअल फंडची सगळी माहिती तिथे अवेलेबल आहे. त्याच्यातनं चांगला अभ्यास करता येतो. ह्याच्या आधी जर तुम्हाला त्या काहीच टर्म्स वगैरे काही कळत नसेल तर झेरोदाचं वार्सिटी नावाचं एक ॲप आहे, वेबसाईट आहे, असं सगळं आहे. वार्सिटी VARSITY. तर त्याच्यात ना बेसिक्स ऑफ फायनान्स सगळे छान समजावून सांगितले आहेत. सो जर तुम्हाला त्याचा काहीच त्याबद्दल तुमचं बॅकग्राऊंड नसेल तर तुम्ही त्याचा आधी अभ्यास करा आणि मग मॉर्निंग स्टार व्हॅल्यू रिसर्च याच्यावरनं तुम्ही त्याचा पुढचा अभ्यास करू शकता. बरं. एका वेळेस किती म्युच्युअल फंड्स असले पाहिजेत पोर्टफोलिओमध्ये मॅक्सिमम? इंडिव्हिज्युअलसाठी मी असं म्हणेन की 20च्या वर नको, 15-20च्या वर नको. कमी पाहिजे. तसं थँक्यू सो मच तुम्ही झालात. Yes. तुम्ही कधी आणले आम्हाला दाखवण्याकरता? Yes, ते yes. दाखवून काय? हे आम्ही एक अर्थसंचित नावाचं एक पुस्तक तयार केलंय, अर्थसंचित. लिगसी बुक. ओके. बरं. याची बॅक स्टोरी सांगतो आधी, तोपर्यंत इथे हा. ठेवतो. माझ्या काही क्लायंट्स बद्दल पण हे घडलं ते आपण नेहमी बघतो. फॅमिलीमध्ये एक कोणतरी फायनान्शियल हेड असतो की जो पुरुष असतो किंवा आई किंवा वडील यांच्यापैकी 100% असतात जे सगळं मॅनेज करतात. FDs, तुमची बँक अकाउंट्स, कोणती फी भरायची आहे, पगार कशात येणार, कुठे इन्व्हेस्ट करायचे, सगळं त्यांना माहिती असतं आणि बाकीचे सगळे क्लूलेस असतात, त्यांना काहीच माहिती नसतं. बरोबर. मग जेव्हा इमर्जन्सी येते, डेथ होते आणि होते म्हणजे अनकम्फर्टेबल विषय आहे, पण नॅचरली ॲट सम पॉइंट तसा विषय येतो किंवा इमर्जन्सीच्या काळात जर त्या माणसाच्या बाबतीत ते घडलं किंवा बाईच्या बाबतीत ते घडलं तर बाकीच्या लोकांना काहीच डिटेल्स माहिती नसतात. बँक अकाउंट कुठे,
कुठे इन्व्हेस्टमेंट्स आहेत. आता तर असं झालंय की मुलं युजली शिकायला बाहेर गेली असतात, बाहेर गावी, त्यामुळे त्यांचंही कोणाला माहिती नसतं. त्यामुळे अशा काही केसेस आमच्या क्लायंट्सच्या आम्ही हँडल केल्या की माहिती नव्हतं, मग ते खूप कागदपत्र शोधायला लागली, खूप वेळ गेला आणि अशा काळात अशा प्रकारचं काम करणं हा एक मेंटली त्रास आहे. जर ते सॉर्टेड असेल तर ते चांगलं आहे. म्हणून आम्ही हे पुस्तक केलंय, त्याचं नाव आहे अर्थसंचित. ओके. अर्थसंचित. त्याच्यात तुम्हाला प्रत्येक तुमचे जे फायनान्शियल डिटेल्स आहेत ते सगळं भरून ठेवायला तुमची सोय आहे. हा. त्याच्यात तुमचे वैयक्तिक तपशील आहेत, इन्शुरन्स आहेत, एफडी, बॉन्ड्स, डिबेंचर्स, म्युच्युअल फंड, शेअर्स, लॉकर्स, ज्वेलरी, असं प्रत्येक लिहायला त्याच्यात जागा आहे. ओके. तर अपेक्षित काय आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीचे सगळे जे डिटेल्स आहेत ते ह्याच्यात लिहा. त्याच्यात फॉर एक्झाम्पल जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट असेल तर असं नाही लिहिणं गरजेचं की माझे म्युच्युअल फंडमध्ये 50 लाख रुपये आहेत, पण असं नक्की लिहा की माझं म्युच्युअल फंडमध्ये काही अमाऊंट आहे आणि त्याचा कॉन्टॅक्ट पर्सन हा आहे. हाय. असं होतं की मित्रांकडनं इन्व्हेस्ट केलं आणि त्या मित्राचा नंबर नसतो, मग ते परत शोधत बसायला बऱ्यापैकी मेंटल त्रास होतो. सो सगळं एका फॅमिलीचं एकत्र असावं आणि हे आपण ओपन नाही ठेवायचं आहे. हे आपण ठेवायचं एखाद्या फॅमिलीला माहिती असेल अशी घरातच कुठेतरी, पण लपवून, की ते 4 तुमच्या मेंबर्सनाच माहिती असेल, बाकी पटकन डोळ्यासमोर येणार नाही आणि जेव्हा इमर्जन्सी असेल तेव्हा पटकन सापडेल पण. अशा ठिकाणी ते ठेवायचे, नीट सगळे डिटेल्स भरून ठेवायचे. तेव्हा गरज पडेल त्याचा असं खूप फायदा होतो. त्याच्याबरोबर हे इन्स्ट्रक्शन मॅन्युअल पण दिलंय, कसं वापरायचंय, काय द्यायचंय आणि ह्याच्या मागे माझा फोन नंबर पण दिलाय. सो तुम्हाला जर त्याची काही गरज लागली, काही मार्गदर्शन पाहिजे असेल तर त्याच्यावर पण तुम्ही कॉल करू शकता. काही नंबर टाकून देऊ आपण तुमचा. येस, चालेल. बेस्ट सो काही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट रिलेटेड पण काही मदत असेल तरी तुम्ही कनेक्ट त्याच्याशी करू शकता. नक्कीच. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. आणि आमच्याकडून स्पेशल कोणाकडून एक गिफ्ट तुमच्याकरता, आमची आठवण तुमच्याकडे राहील. येस, थँक्यू सो मच. तुम्ही मला बोलवलं. खूप छान मजा आली मला पॉडकास्ट करताना आणि तुम्ही छान आदरातिथ्य केलं, मला खूप छान वाटलं. थँक्यू सर. आणि परत घेऊन येऊ आपण एक नवीन विषयावर करते. नक्की नक्की, चालेल. थँक्यू सो मच. मस्त आहे. थँक्यू सो मच. भेटू परत करते. येस, थँक्यू. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल, किंवा तुमचा कोणता स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर सखोल ज्ञान असेल, तर तुम्ही मला या खालच्या नंबरवर कॉल करू शकता, किंवा व्हॉट्सअप करू शकता, किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट नक्की सांगा. आणि तुम्हाला काही शंका असेल तर त्या पण टाका. सर त्याचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करतील, किंवा मी त्याचं उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेल. जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करायलाच नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचला पाहिजे ज्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज आहे, किंवा तो करत असेल किंवा त्याला करायचं असेल. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव अ गुड अँड बाय बाय.